इथे अनेकदा अनेक चांगल्या चांगल्या लोकांची भागवत ऐकलेली मंडळी आहेत, पण जरा निराळ्या दृष्टिकोनातून आपण भागवत बघणार आहोत। आता छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटं सुमेरव मदन गोपाल, छान आहे। आज आपण फक्त स्पर्श करणार आहोत पहिल्या स्कंधात निजलोक गमन, कोणाचं? कृष्णाचं। पांडवांना जगणं सवय होतं आणि म्हणून पांडवसुद्धा स्वर्गावर होणारा स्पर्श आहे। पुढे हे प्रसंग महत्त्वाचे येतात, पण जसं पहिल्यांदा इंडेक्स सांगितलं प्रथम स्कंध, त्याच्यातले कोणते विषय आहेत आणि आज आपण जरा निराळी मांडणी करणार आहोत आणि तुम्हाला आवडेल। कारण का की महाभारतातल्या कथा ज्या वेळेला भागवतात येतात ही गंमत आहे, कारण का की लेखक तोच आहे। अशा वेळेला महाभारत केव्हा लिहिलं, भागवत केव्हा लिहिलं, अशा चिकित्सक संशोधन लोक करतात। म्हणजे जर एवढं काळ असेल तर व्यासच कसा? आपण व्यासानं चिरंजीव म्हणलेलं आहे। काही जण असतात ना ते परंपरा चिरंजीव असतात, व्यासांची परंपरा आहे, नारदांची परंपरा आहे। ही कीर्तनकार मंडळी नारदांच्या गादीवरच उभी राहतात। गादी हा शब्द मला तेवढा बरा नाही वाटत, कारण नारद कधी बसलेच नाहीत, तर गादीवर काय असणार? आपला गादीशी संबंध झोपण्यापुरता येतो, पण ठीक आहे, ते नारदांची गादी परंपरा आहे, हे व्यासांचं पीठ परंपरा आहे। हे परंपरा काही वृत्ती चिरंजीव असतात। हनुमानाची अशी परंपरा निर्माण झाली नाही, हे आजचे हनुमान असं कोण म्हणत नाही, पण हनुमंताची वृत्ती अखंड नामस्मरण घेण्याची, अखंड त्याची परंपराच ती आहे। म्हणजे वृत्ती चिरंजीव आणि परंपरा चिरंजीव, तर व्यास हे परंपरा चिरंजीव आहे। अनेक मनवंतरात अनेक व्यास झाले। आज मी सहज सांगितलं की गुगलवरून ऋषींची माहिती काढ, सप्तऋषींची, आणि शेवटी लिहिणाऱ्याचे हात दुखले पण ऋषी संपेनात। म्हणून म्हणतो की भारत हा ऋषीप्रधान देश आहे। आपण फक्त कृषीप्रधान म्हणतो, ऋषीप्रधानही देश आहे, आणि ती खरी आपली संस्कृती आहे किंवा ती खरी आपली समृद्धी आहे। ऋषी आहेत म्हणून आपण आहोत, लक्षात ठेवा। आपण आता इतके आलेलो आहोत, आनंदाचं वातावरण आहे, एक चांगला ग्रंथ घेतलेला आहे, ऋषीने लिहिलेला आहे। ऋषींचे सुद्धा सगळा विचार आपण नंतर बघणार आहोत। व्यासांचंही चरित्र आहे, शुकदेवांचंही चरित्र आहे, नारदांचंही चरित्र आहे। ही चरित्रसुद्धा आरंभी बघायला हरकत नाही, जे आपण बघणार आहोत। आणि नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की या 3 परम भागवत स्त्रियांना नमस्कार करून आणि या 3 परम भागवत पुरुषांना वंदन करून भागवतात प्रवेश करा। प्रवेश करा म्हणजे हल्ली एंटर, आपण जे दाबल्यानंतर आपण लॉग ह्याच्यामध्ये कॉम्प्युटरमध्ये जातो, एंटर। सो त्याच्या आधी हे सांगितलेलं आहे। म्हणून तुम्ही या तिघींची दर्शनं घेतलीत, या तिघांची दर्शन घेतलीत, आता विश्वात्मके देव, आता भागवतात प्रवेश करा। हे कोण आहेत? हे काय भागवताच्या बाहेरचे आहेत का? नाही। तसं बघितलं तरी महाभारतातील दिव्य चारित्र्य आहेत, मोठी पात्र आहेत, पण भागवतात त्यांना काय सुंदर वळण मिळालेलं आहे की जे आपल्याला जीवनासाठी आवश्यक आहे। आपण बघणार आहोत तो विषय आज पूर्ण। ज्या वेळेला गोविंद माधव स्तोत्र आणि डोंगरे महाराज म्हणायचे असं त्यांनी सांगितलं, ते एक अत्यंत चांगले गायक जसराज म्हणून आहेत, पंडित जसराज, त्यांचं हे आवडतं स्तोत्र आहे। त्यांचा सहज प्रसंग सांगतो, हे भागवत आहे, अलीकडच्या काळातले भागवत आहे। भागवत म्हणजे काय? नफा तोटा पैसा याकडे दृष्टीच नाही, घेणार पैसा, बरोबर आहे, कारण त्यातून मग निरनिराळ्या संस्था उभ्या राहतात ना। एखादं मोठं हॉस्पिटल उभं राहतं, एखादं मोठं हॉस्टेल उभं राहतं। तुम्हाला सांगितलं ना की एक सध्या चालू आहे अजून तो उत्सव, दगडूशेठ हलवाई, नंतर लालबागचा राजा। गोव्यात तेवढा मोठा कुठला उत्सव नाही आहे, पण नारळ जे येतात ना, कारण नारळाचं तोरण बांधायचं दगडूशेठला, सांगूनच जातात की पुढच्या वर्षी जर नातू झाला तोपर्यंत तर तुला नारळाचं हे गणपती निश्चित हसत असला पाहिजे, म्हणजे मुलगी झाली तर नाही, मुलगा पुढच्या वर्षी आम्हाला वारस मिळाला। आता वारस स्त्रियांच्याकडून मिळतो का? ती कथा बघणार होत आपण। आणि कुणी सांगितलेलं आहे? ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे, अरे मुलं जर संसारात रमत नाही तर मुली निर्माण कर आणि मुलींकडून वंश वाढव, आणि त्याप्रमाणे झालेला आहे। तो विषय नंतर बघूया। तर आता नारळच मला वाटतं कित्येक लाख रुपयांचे येतात, म्हणजे दर भक्त येतो ना, म्हणजे 10 भक्तातले 2 जण तोरण घेऊन, त्याला तोरण म्हणतात, आणि ते ढीकच्या ढीक जात असतात। म्हणजे किती उत्पन्न असेल त्यांचं, ते खर्चही तसाच करतात। पण खर्च करताना त्यांना सांगितलं होतं कित्येक लाख रुपये खर्चून अयोध्या, तर अयोध्याच उभी केली, रामाची मूर्ती जशी आहे तशी रामाची मूर्ती तयार केली। कलाकार काय निरनिराळे आहेत आपल्याकडे, आणि तो संपूर्ण घाट ते रस्ते वगैरे सगळे दगडूशेठला बहाल केलेले असतात या काळात।
म्हणजे लाखो रुपये खर्च करतात आणि काही कोटी रुपये मिळवतात. करतात काय त्याचं? त्याला रत्नजडित मुकुट झाला की लोकांनीच दिला, त्याला सोन्याचा कळस झाला की लोकांनीच दिला. तुम्ही काय करता? तर तुम्हाला सांगतो की इथे एक अत्यंत साधा माणूस आहे, फार शिकलेला बुद्धिमान नाही, पण तो गणेश शरण आहे. गणेशाला शरण असल्यामुळे एक कल्पना सुचली की वेश्यांची जी मुलं आहेत त्यांना मुलगा असेल तर तो दल्ला म्हणतात ना, पिंप म्हणजे एजंट, गिऱ्हाईक आणायची आईसाठी, दुसरं काय काम करणार आहे. आणि मुलगी झाली तर आईच्या पावलावर पाऊल ठोकून वेश्या. त्यांना दुसरं जीवनच नव्हतं. दगडूशेठ हलवाईने या माणसाच्या प्रेरणेतून गणपतीने दिले हॉस्टेल्स सुरू केले आणि आज त्या मुली, वेश्यांच्या मुली अभिमानानं सांगतात, गणेशाने आम्हाला जे बनवलं आहे, आम्ही जिथे होतो चिखलात आणि आता आमच्या जीवनाचं कमलपुष्प फुललेलं आहे. मी ॲडव्होकेट बोलते. हे जे जोश टॉक्स असतात ना, तिथे ऐका तुम्ही. हे टॉक्स फार चांगली असतात. मुली बिनधास्त बोलतात की मी कुठे होते आणि कुठे असली असते. आता मी डॉक्टर झालेली आहे, पण एक लक्षात ठेवा, डॉक्टर झाल्यानंतर मी स्पेशलायझेशन कुठे घेणार आहे? तर वेश्यांना जे रोग होतात, एड्स वगैरे सारखे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की स्किन डिसिजेस असे पण गुप्त रोग, मी त्याच्यात PhD करणार आहे. कारण मी नाळ तोडलेली नाही आहे, हे लक्षात ठेवा. आज मी सहज वाचलं भागवतातच की नाळ तोडे तोपर्यंत सुतक सुयर वगैरे सुयर काही नसतं. नाळ तोडल्यानंतर तो स्वतंत्र जीव आलेला आहे. म्हणून हे फुट नोट्स असतात ना भागवतात, सहज गंमत म्हणून. म्हणजे आत्ता तुला नाही आहे रे सुयर, कर ना तू पूजा. पण म्हणून पूर्वी एकदम नाळ कापणं ही सध्याची जी परिस्थिती आहे ना ती नव्हती. मुलाला पालथं ठेवायचं म्हणून बरंचसं जे रक्त, प्लॅसेंटा, त्या गर्भाची पिशवी असते ना त्याला प्लॅसेंटा म्हणतात, तर त्यातलं बरंचसं ह्याच्या ते जातं, पालथं झोपवतात पोराला. नंतर मग पोर रडतं वगैरे सगळं. एक पाश्चात्य काय जन्मले की लगेच नाळ तोडली. नाळ तोडायला एवढे उत्सुक असतात आणि त्या सिस्टर्स म्हणजे नर्सेसच करतात ते काम. सध्याच्या संशोधन सांगतो. तोपर्यंत आणखीन काही मंडळी येतील. आणि या नाळेचा ब्रह्मदेवाच्या त्या आसनाशी संबंध आहे. आपण पद्मनाभ म्हणतो, ते नाभ म्हणजे नाळ आहे, पण नाभ म्हणजे कमळाचा देठही आहे आणि तो पोकळ असतो. याला ज्या वेळेला कळत नाही तो त्या देठातून आत येतो. काय सुंदर वर्णन आहे. आणि वॉरन हेस्टिंग्ज नावाचा गव्हर्नर जनरल भारतात आला होता, संस्कृतच्या प्रेमात पडला आणि त्यांनी पहिल्यांदा भगवद्गीता आणि नंतर भागवताचं इंग्रजी भाषांतर केलं. म्हणजे ज्या वेळेला इंग्रज बाकीचे त्यांचे की साम्राज्य वाढवण्याकडे होते त्यावेळेला ह्या आनंदाच्या साम्राज्यात तो म्हणतो मला तुम्ही डिस्टर्ब करू नका, डायरेक्ट इंग्लंडकडून तुम्ही घ्या तुमच्या आज्ञा काही घ्यायच्यात त्या, मी ह्याच्यात आनंदात आहे. कोणाकडून काय करून घेईल ना ती शक्ती सांगता येत नाही. खरं तुम्हाला म्हणतो कोणाकडून कोणत्या वेळी काय कशा पद्धतीनं ती शक्ती करून घेत असते आपल्याला अनुभव येतात. आपण दुर्दैव म्हणजे नेगेटिव्ह एखादी व्यक्ती अचानक गेली आपण नाही लक्षात ठेवत. म्हणून तुम्हाला सांगू गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती लवकर येणार नाही आहे, उलट अधिक महिना आला तर आणखीन उशिराच येणार आहे. तो हसत काय विचारतो माहीत आहे ना, यावेळेला तू जिथे होतास मॅच्युरिटी लेवलवर, परिपक्वतेच्या पातळीवर, पुढच्या वर्षी जास्त परिपक्व होणार आहेस का? नाहीतर काय गणपती बाप्पा मोरया मोरया रे मोरया रे. अरे परिपक्व केव्हा होणार आहात तुम्ही? आणि माणूस कितीही अनुभव मिळाले तरी परिपक्व होत नाही. ही वार्ता सांगितलेलं युधिष्ठिराने. का वार्ता प्रश्न विचारलाय. जगात न्यूज काय, आपण सुद्धा वर्तमानपत्र येतं, हे नथिंग न्यू इन द न्यू, काहीच नाही आहे. फक्त काय जागा बदलल्या, व्यक्ती बदलल्या, त्याच बातम्या, तसेच अपघात, तसेच खून, तशाच आत्महत्या आणि तसेच अत्याचार स्त्रियांवरचे. बदल कुठे? व्हॉट इज न्यूज प्रश्न विचारलेला आहे. त्यावेळेला तो म्हणतो की इतक्या सगळ्या घटना आजूबाजूला घडत असताना माणूस परिपक्व होत नाही, मॅच्युअर होत नाही. दोन आश्चर्य कुठलं आणि न्यूज म्हणजे वार्ता कुठली हे उत्तर दिलं आहे. काळ नावाचा रांधपी आहे, त्याच्यात दिवस रात्र मोठी अशी कढई, मोहाची कढई आहे, दिवस रात्रीचं इंधन आहे, ऋतू वगैरेची आपण पळी म्हणतो ना, निरनिराळी साधनं, ती साधनं आहेत. कल्पना करा हे सगळं केलं तरीही माणूस तळला जात नाही, उकडला जात नाही, भाजला जात नाही. तो काळ आपल्याला भाजतोय पण आपण भाजून घेत नाही. काळ आपल्याला वांग्यासारखा रोस्ट करतोय भरीत करण्यापूर्वी. आपण जीवनाचं भरीत करू पण वांग्य नाही होत, परिपक्वच होत नाही. ज्या वेळेला आपला पती बरा व्हावा, कॅन्सर झालेला आहे की ज्यांची आज पुण्यतिथी आहे,
राम अत्यंत आवडते माझे रामकृष्ण परमहंस. तिथीप्रमाणे ते आज तारखेप्रमाणे 15 ऑगस्ट, पण आता गेलेले. यावेळेला पुढे गेले कारण अधिक महिना होता ना. अधिक महिना आला की ते सगळं गणित पुढे जातं तिथींचं. तर त्यांनी पंचाग्नी धूम्रपान. आता रामपाठात हे कुठे येतो बघा, करायची गरज नाही. महाराज म्हणतात रामपाठ करा. रामपाठ करी भय नाही तुला, किती सांगू तुला, किती सांगू. आणि हे म्हणतात रामपाठ तुला अभय बनवणार आहे. पण किती पंचाग्नी धूम्रपान साधिते तयासी अंत न लागे. तुझा आपण म्हणतो ना पंचाग्नी धूम्रपान, 5 अग्नी. कुठले? समोर, मागे, इकडे अग्नी उजो पेटवून ठेवायचा, ज्याला आपण धग म्हणतो ना, शेकोटी. चारी बाजूला शेकोटी आणि वरती मध्यान्नीचा सूर्य. दुपारी 12 म्हणजे 10 वाजल्यापासून बसायचं तो सूर्य. नंतर 1-2 तास नंतर बसायचं. ज्या वेळेला त्या शारदामाता काही फार गोऱ्या नव्हत्या, ज्या वेळेला त्यातून उठल्या त्यावेळेला आपण भरतासाठी वांग जे रोस्ट करतो म्हणजे भाजतो, तशा त्या झाल्या होत्या. हे व्रत आहे एक प्रकार, हे तपश्चर्या आहे. हे चांगली वाईट वगैरे हा नंतरचा मुद्दा आहे. काय हे सांगायचं आहे तुम्हाला की ज्या वेळेला रामकृष्ण परमहंस, शारदा माता हे सगळे भागवत होते. विवेकानंद परम भागवत होते. आता भागवत काल सांगितला ना की भगवंतासंबंधी, भक्तीसंबंधी, भक्तासंबंधी एकत्र येतात, त्यांचा संप्रदाय भागवत म्हणतो. त्यालाच वैष्णव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय असं सुद्धा म्हणतात. यांची काही महत्त्वाची सूत्र आहेत. काल एक तुम्हाला सांगितलं, वैष्णव जनतो तेणे कहिये जो पीर म्हणजे पीडा, पराई म्हणजे दुसऱ्याची जाणी रे. तुकाराम म्हणतात ना, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा भागवत आहे. भागवत कोणाला म्हणायचं? भागवत ग्रंथ आहे, भागवत वाचणारी भागवत आहे. रामकृष्णांची अप्रतिम तुम्हाला आठवण सांगतो. आज त्यांचा आणि महाराजांच्या प्रवचनात कितीतरी उदाहरणं अशी येतात जी रामकृष्णांपासून सुरू झालेली आहे, पण ती युनिव्हर्सल उदाहरण आहे. महाराज हे रामकृष्णांच्या विचाराने, कारण महाराज 1913 साली गेले, हे 1886 साली गेले, म्हणजे 14, 13, 27 वर्ष रामकृष्ण गेल्यानंतर. आणि त्या मधल्या काळात रामकृष्णांचं पुस्तक रामकृष्ण कथामृत हे प्रकाशित झालं. आपण त्याला रामकृष्ण वचनामृत म्हणतो. हा एकदा तरी आयुष्यात वाचा तुम्ही. मला महाराजांच्या पायाशी बसून सांगावंच वाटतं की आमचा प्रवास रामकृष्णांपासून सुरू झाला, पण रामकृष्ण वचनामृत संपलं की तुमचा गुरुकडचा प्रवास सुरू होतो, अशी त्याची एक फलश्रुती सांगितलेली आहे. लिहिलेली नाही आहे, पण कन्व्हेन्शनल त्याला मान्यता आहे. म्हणजे रामकृष्णच गुरु असतील तर तुम्हाला ते बोलवतील या दक्षिणेश्वरला, कलकत्त्याच्याकडे. पण आमचा प्रवास महाराजांकडे सुरू झाला. ते संपलं वाचन. आम्ही दोघेही वाचत होतो. मोठा ग्रंथ आहे तो, पण काय गोड आहे हो. आणि ते संवाद आहेत. फक्त रामकृष्णांना प्रश्न विचारायचे लोक आणि रामकृष्ण उत्तर द्यायचे. त्या प्रसंगाचं वर्णन आहे. एक मास्टर एम म्हणून, म्हणजे महेंद्रनाथ त्यांचं नाव, त्यांनी एम फक्त लिहिलेलं आहे. ते म्हणतात मी नाव लिहिणार नाही, तर काहीतरी लिहिलं पाहिजे नाव लोकांना कळण्यासाठी. ते एम पुढे एवढे मोठे झाले की त्यांचं आता एक संप्रदाय आहे आणि त्यांचं 13 खंडातली म्हणून चरित्र आहे त्यांचं. वाचनीय आहेत या सगळ्या गोष्टी. म्हणून तुम्हाला सांगतो की हे तर मी तुम्हाला सांगत होतो, तुकारामांनी 2-3 गोष्टी सांगितल्या. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, तोची देव तेथेची जाणावा. अपवादच नाही. पुलंनी विनोदांनी सांगितलं होतं की वडिलांना त्रास देत होता मुलगा. काय त्रास देत होता? बाबा तुमचा बोनस मिळाला आहे, पण तुम्ही आईला सांगितलेलं नाही आहे. मी बघितलं आहे तुमच्या खिशात तो. एक काही नाही, आधी शिक माझ्याकडून. मी मराठीत खूप चांगला होतो आणि संत वाङ्मय काय आहे, डाव्या हाताचा मळ. मग आम्हाला कविता आहे तुकारामाची सुरुवात केली. बागेत गेलेले आहेत तुकाराम आणि ते काय बघतात, जे कारंजे गंजले म्हणजे कारंज जे आहे ते गंजलं. कर्मेत आपण म्हणतो ना तसं. आणि म्हणाला असलं काही आम्हाला सरांनी सांगितलं नाही. नाही नाही, हे म्हणाले माझं संशोधन आहे, गंजलेलं कारंज. आणि त्याला उद्देशून तुकाराम म्हणतात हाची साधू ओळखावा, देव येथेची जाणावा. गंमत आहे ते. पुढे त्यांनी काय सांगितलं, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासा. कितीदा ची वापरलाय बघा बरं. तेची म्हणजे मुलाला जसं करतात तसं तुम्ही आपल्या दासांना करा. मुलाचा वाढदिवस असेल तर दासाला सुद्धा काहीतरी आणा ना, एखादा कपडा वगैरे. त्याचा मुलगा असेल तर एखादं पुस्तक वगैरे काही. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तोचे साधू ओळखावा, म्हणजे तोचे भागवत ओळखावा, वैष्णव ओळखावा. एवढं तरी म्हटलं तरी चालेल.
ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदय तोची साधो. अपंगिता म्हणजे आधार नाही, आधार नाही म्हणजे अपंग आहे, बुद्धी नसतील, शरीराने असतील. आता आपण अपंग शब्द काढून दिव्यांग शब्द ही आपल्या सध्या पंतप्रधानांची मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे. जगात हा शब्द स्वीकारला आहे, दिव्यांग. अपंग का म्हणतात त्यांना? ज्यावेळेला डिसेबल्ड म्हणतात, वी आर नॉट डिसेबल्ड, वी आर डिफरंटली एबल्ड, म्हणून तिकडे कन्सेप्ट आला. आमची ॲबिलिटी निराळी आहे, हात नाही जन्मल्यापासून. अशी एक शीतल, त्या नॉर्थ ईस्टमधली मुलगी, तिने पायाने बाण मारायला सुरुवात केली आणि सिल्वर मेडल ऑलिम्पिक्समध्ये, पॅरा ऑलिम्पिक्स म्हणतात, मिळवलं ना. काय ती देखणी आहे, काय स्टाईल आहे तिची. हात नाही, जन्मल्यापासून हात नाही आहे. आणि तिरंदाज म्हणले, तिरंदाजाला आम्ही आजानुबाहू वगैरे म्हणतो ना, काहीच नाही. पायाने तिने तुम्ही बघा ना, साऱ्या ज्ञान न्यूज तरी बघायला हरकत नाही, स्पोर्ट्सच्या वगैरे. सुंदर आहे, शीतल नाव आहे तिचं. मग मुद्दा काय आहे की ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय तोची साधू. हे भागवताचे लक्षण आहे. भागवत कुणाला म्हणायचं? भागवत ऐकून आपण काय मिळवायचं? तर हे मिळवायचं. रामकृष्णांचा प्रसंग सांगतो. रामकृष्ण काय, महाराज काय, गुरुदेव रानडे काय, त्यांना एकदम अशी लहर येते, हे चला दासबोध काढा, वाचूया रे. आणि नंतर त्यांनी सांगितलं, गुरुची जर ओळख झाली तर गुरुला शरण जा अनन्य भावाने, दुसरे काही करायची गरज नाही. गुरुदेव रानडे काय सांगतात, आज भरपूर वेळ आहे आपल्याला, दासबोध वाचूया, वाचूया म्हणजे चर्चा करूया आणि मग आपल्याला खूप चांगलं ऐकायला मिळणार. हे 2-3 ओव्यानंतर ही ओवी आली, गुरु मिळाला आहे ना त्याला अनन्य शरण. आणि पुढचं काय करता, बंद करा म्हणाले, बंद. गुरु मिळाला आहे, अनन्य भावाने शरण द्यायचं, आणि पुढचं कशाला वाचता? सगळेजण निराश झाले, म्हणाले मुक्कामाला पोचल्यानंतर पुढे कशाला जायचं. हा एक भाग आहे. ह्या ना एकदा लहर आली, कुणाला? रामकृष्णाला. भागवत ऐकावं आणि त्यांना वरचे वर भावावेश यायचा, ज्याला आपण ट्रान्स म्हणतो, समाधी. आणि म्हणून त्यांच्या कुठल्याही फोटोत ते जर चालत असेल तर त्यांच्या मागे जसा विकेट किपर असतो ना तसा त्यांना उभा असतो, कारण ते केव्हाही असे एकदम कोणतेही कारण त्यांना पुरायचं. ते असे जात होते, त्यावेळेला आपले महाराज समोर आले आणि त्यांना विचारलं, महाराजांचं वय 13 वर्षांचं. त्यांना नमस्कार केला महाराजांनी. जा तुझा खून कर, एवढंच ते म्हणाले, जा तुझा खून कर. या 13 वर्षाच्या मुलाने त्यांना विचारण्यापेक्षा आपण चिंतन करूया, ही भागवताचा अभ्यास करण्याची पद्धत आहे. दुसऱ्याला विचारलं, संपलं, माझं ज्ञानाची प्रोसेसच थांबली. इन्फॉर्मेटिव्ह एज्युकेशन आणि फॉर्मेटिव्ह एज्युकेशन दोन. फॉर्मेटिव्ह म्हणजे जडणघडण, मुलांची जडणघडण. हा किती सुंदर शब्द आहे. माझ्या चारित्र्याची जडणघडण, माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण, म्हणजे फॉर्मेशन ऑफ माय पर्सनॅलिटी, फॉर्मेशन ऑफ माय कॅरेक्टर. फॉर्मेटिव्ह एज्युकेशन म्हणतात ना की शिक्षण म्हणजे दळण नाही आहे, वळण आहे. हे वळण म्हणजे फॉर्मेटिव्ह. हल्ली आपल्याला सगळे इन्फॉर्मेटिव्ह एज्युकेशन झालेलं आहे, फॉर्मेटिव्ह नकोच आहे कोणाला. आपण फॉर्मेटिव्ह भागवत बघतो. म्हणजे काय, जीवनाला काहीतरी रोज मिळाली पाहिजे एखादी दिशा. आणि विनोबा म्हणतात, हे ग्रंथ, मनाचे श्लोक, भागवत, गीता 11व्या दिशेचे ग्रंथ असतात. 10 दिशा भौगोलिक आहेत, प्राकृतिक आहेत, फिजिकल. आपल्याला 8 माहीत असतात, उत्तर, दक्षिण, पूर्व, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, एक ऊर्ध्व, वध आणि एक अध. या 10 दिशा झाल्या. इथे आपला प्रापंचिक व्यवहार संपतो, पण इथेच आध्यात्मिक व्यवहार सुरू होतो. 11वी दिशा म्हणजे आत नेणारी. इथे आत नेणारी दिशा कुठली दाखवली आहे? ही दिसते ना, ते पूर्व, हे मागे दिसते ते पश्चिम, ही उत्तर, ही दक्षिण, संपलं. तुम्ही फ्लॅट दिशा दाखवल्या आहेत. आतली दिशा कुठे दाखवली आहे? ती 11वी दिशा आहे. 11वं इंद्रिय मन आहे. मनाकडे नेणारी, मनाचा विकास करणारी, मनबुद्धी यांची सांगड घालणारी जी दिशा आहे त्याला 11वी दिशा म्हणलेलं आहे. आणि मनाचे श्लोक 11व्या दिशेनं प्रवास करण्यासाठी उपयोगी पडतात, हे लक्षात घ्या. आता भागवत 11वी दिशा. ही 11वी दिशा म्हणजे अंतरंगीची उपासना, आत नेणारी उपासना, एंटर विदिन म्हणतात. यंत्रात एंटर होणं सोपं आहे, दाबलं कम्प्युटरमध्ये गेला, पासवर्ड वगैरे काय ते. आत केव्हा उतरणार? म्हणून उद्या जास्त लोक येतील, यावेत, पण उद्या, परवा आणि 13 सुट्ट्या आहेत, 3 दिवस. मग आउटिंगला जायचं का इनिंगला यायचं? हे सोपं आहे ना. इनिंग, आत यायचं का बाहेर राहायचं? बाहेर जाणारेच लोक जास्त आहेत. मुलं आग्रह करतील, डॅडी आपण जाणार होतो ना तिकडे, जाऊया, आंबोलीला जाऊया, तिकडे दांडेलीला जाऊया. शिवोलीला नाही येत कोणी, आमचा जर आश्रम असेल तर.
दांडेली बम सगळे लांब लांब 3 दिवसाची सुट्टी कशाला वाया घालवायची, म्हणून उद्या येतीलच असं नाही, राहतीलच असं नाही, पण त्याच्यावर आपलं काहीच अवलंबून नाही आहे. मुद्दा काय आहे, अक्रव्य दिशा. इथून पुढे अनेकदा हा उल्लेख येईल. तर ते म्हणाले आपण भागवत ऐकूया. येतं का कुणाला? तो पुरोहित म्हणला आपल्याकडे ग्रंथ आहे आणि मी वाचून दाखवतो. काय घडलं ते बघा. त्यांनी वाचून दाखवायला सुरुवात केली आणि ते एकदम भावावस्थेत गेले. त्याला भावावस्था, भावावेश म्हणजे ट्रान्झिटरी ट्रान्स. कधी कधी तो काही तासही उरायचा. लोक म्हणायचे याला फेफर म्हणतात, याला फिट येणं म्हणतात. ही इज नॉट फिट, ही इज अनफिट. डॉक्टरनी सुद्धा तपासण्या केल्या. फिट आलेला माणूस ज्या वेळेला हळूहळू त्या नॉर्मल पोझिशनला येतो त्यावेळेला कसा येतो? बऱ्याच वेळेला फिट आलेल्या माणसाच्या तोंडातून फेस वगैरे येतो. हे त्या फिटमधून बाहेर आल्यानंतर जे बोलायचे ते आकाशवाणी असायची, ती दैववाणी असायची. ती लिहून ठेवली लोकांनी, एकदमच बोलून जायचे. मग भागवत भक्त भगवान त्यांची ती जी त्यांना समाधी लागली आणि समाधीतून उतरल्यानंतर भागवत भक्त भगवान. लोकांनी विचारलं म्हणजे काय? त्यांनी भागवत वाचायला सुरुवात केली. भागवतातून एक सूत्र निघालं, भागवतातून एक सूत निघालं, सूत्र बरोबर. त्यांनी पहिल्यांदा ग्रंथाला गुंडाळलं, नंतर त्यांनी त्या वाचणाऱ्याला गुंडाळलं आणि नंतर ते आलं आणि माझ्या छातीत विराजमान झालं. भक्त भगवंत भागवत याच्यात एकच सूत्र आहे हे मला कळलं. मग आता आणखी वाचायची आणि ऐकायची गरज नाही आहे, हे सूत्र कळलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. सुता पुनव म्हणजे जानवही नाही आणि सुता पुनव म्हणजे राखीही नाही. सूत्र पौर्णिमा आहे. गुरु म्हणतो ये कर तुझं मनगट पुढे. आषाढीला गुरुपौर्णिमा, त्यावेळेला सुट्टी गुरुकुलला, 1 महिना सुट्टी. त्याच्यानंतर श्रावणी पौर्णिमा, सूत्र पौर्णिमा. आणि ते म्हणायचे मी तुला आत्तापर्यंत जे शिकवलं त्यातून जी परंपरा निर्माण झालेली आहे ती आपण पुढे नेणार आहोत. सूत्र म्हणजे परंपरा, परंपरा पुढे नेणं. तुला शिकवलंय ना, चल ने पुढे. हे महत्त्वाचं आहे. न्यूटन नावाचा जो सायंटिस्ट होता त्याला लोकांनी कौतुक केलं. त्यावेळेला तो म्हणाला माझं कौतुक करू नका. आधीचे जे सायंटिस्ट होते त्यांच्या खांद्यावर मी बसलो होतो म्हणून मला पुढचं दिसलं. त्यांच्यापेक्षा जरा पुढचं दिसलं, पण त्यांच्या खांद्यावर मी बसलो होतो. मी त्यांची जी परंपरा होती विज्ञानाची ज्ञानाची ती मी पुढे चालवत होतो. ह्याला सूत्र म्हणतात. सूत्र पौर्णिमा, सूत्र विषयाचं सूत्र. तर आपण बघूया भागवत भक्त भगवान म्हणजे भागवत एकच आहे, भक्त एकच आहे आणि भगवान एकच आहे. त्यांच्यात एक ऐक्य आहे, त्रिवेणी संगम आहे. आणि त्या त्रिवेणी संगमातून जे प्रयाग निर्माण होतं तो आत्ताचा सत्संग आहे. आत्ताचा सत्संग हा प्रयाग आहे. आता आपण पुढे जाऊया. काल आपण थांबलो होतो कुठल्या शब्दाला? प्रायोपवेशन. ज्या वेळेला ह्याला शाप मिळतो कुणाला? परीक्षिताला. तो चूक करतो, सांगतो ना शरीराने मला भूक प्रचंड लागली होती म्हणून मी तो मेलेला साप या ऋषींच्या गळ्यात घातला. एरवी परीक्षित कसा आहे? परीक्षिताचं थोडक्यात चरित्र पाहिलं म्हणजे खूप मागेही जावं लागेल, पण तो भाग इथे आलेला आहे. परीक्षित शब्दाचा अर्थ काय की सर्व बाजूनी परीक्षा घेतला गेलेला तो परीक्षित. त्याची सर्व बाजूनी परीक्षा सुरुवात तेव्हा कुठून झाली? आईच्या गर्भात असल्यापासून त्याची परीक्षा सुरू झालेली आहे. त्यावेळेला त्याचं रक्षण कुणी केलं? लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेला त्यांनी देह सोडला, तो मुक्त झाला, त्यावेळेला त्यांचं रक्षण कोण करत होतं? भागवत करत होतं आणि शुकदेव करत होते. आणि मधल्या काळात अनेक ऋषींचे आशीर्वाद त्याला मिळाले. त्यातला एकच लँडमार्क म्हणतात तो आपण काल बघितला की कलिपुरुष एकही वस्त्र अंगावर नाही, वेडं वाकडं नाचतोय. हे हल्लीच्या डिस्को वगैरेचं वर्णन आहे, लक्षात ठेवा. काही नाही, कसली शुद्ध नाही, बुद्ध नाही, काही नाही, तसं तो नाचतोय. आणि मग त्यांनी सांगितलं मला 5 जागा दिल्या. पहिल्यांदा यांनी 4 दिल्या, त्या आपण काल बघितल्या. आणि हे सगळं अतिरेक, द्यूत पहिली गोष्ट, मदिरापान, मदिराक्षी म्हणजे वेश्यागमन, अत्यंत हिंसेवर आधारलेलं जीवन. काय बातम्या असतात पहिल्या, याला मारलं त्याला मारलं, अपघातात गेला, सगळी हिंसा हिंसा हिंसा. तर मग तो 4 नको, आणखीन एक जागा दे, तर गोल्ड सोनं दिलं. आणि सोनं म्हणजे काय? फक्त धातू नाही, तो सोनं म्हणजे पैसा, ज्यातून इतर देहाचे भोग येतात त्याला सोनं म्हणलेलं आहे. देहाचे भोग, देहाच्या पलीकडे काही नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून या 5 ठिकाणी कलीला ठेवलं. असा हा परीक्षित. जीवनभर परीक्षा, जन्मापूर्वी परीक्षा आणि मृत्यू ही परीक्षाच परीक्षा. 7व्या दिवशी मरणार आहे. आपली कशी नॅचरल रिॲक्शन असते. मागे तुम्हाला सांगतो, हा इंटरव्ह्यू त्याकाळी खूप गाजला होता. एक बाई पारशी
कुणीही केला, नवरा बायको, काही लग्नच वगैरे केलं नाही, आणि खूप श्रीमंत, तिचा सेक्रेटरी होता, तो अत्यंत प्रामाणिक होता. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. परीक्षिताचं चरित्र ऐकण्यापूर्वी हा प्रसंग लक्षात ठेवा. तर तिला अत्यंत चांगला होता, तो तिला चिंताच नव्हती. ती म्हणाली माझा मुलगा वगैरे सगळा तूच आहेस. त्यात सेक्रेटरीला सांगितलं. तिला कॅन्सर होतो या बाईला, आणि सांगतात की तुला जे 7-8 महिन्यांचंच फक्त आयुष्य उरलेलं आहे. त्यावेळेला ती काय सांगते सेक्रेटरीला, आता 7-8 महिने मी 7च महिने धरते किंवा 6च महिने धरूया, 6च महिने आयुष्य आहे. मग काय, तू जगाचा नकाशा काढ. हे आपण असे वागतो का हा विचार करा. कोणता देश आपण अजूनपर्यंत बघितला नाही आहे, तिथे कर, आपण तिकडे जाऊया. ते निरनिराळे तू ड्रेस स्टाईल काढ, कुठल्या प्रकारचा ड्रेस, कारण आपल्याकडे शेरपांचा ड्रेस निराळा, नेपाळमधला निराळा, प्रत्येक देशात आपल्या राज्याचा कॉस्ट्यूम निराळा आहे. तिकडे जपानी तो किमोनो वगैरे सगळं नवीन आहे, कुठलं घातलेलं नाही. त्या प्रकारचे कपडे मी करते. आत्ता निरनिराळे प्रकारचे खाल्लेले आहेत स्टाईल, कुकिंग स्टाईल पदार्थ, कॉन्टिनेंटल काय, चायनीज काय, भारतातच किती आहेत, साऊथ इंडियन, पंजाबी भरपूर आहेत. काय खाल्लेलं नाही आत्तापर्यंत, ते खाऊया. म्हणजे जाऊया, खाऊया, लेऊया, बरे खावे, बरे प्यावे, बरे ल्यावे, बऱ्या ठिकाणी बरेपणाने जावे. हे बरे 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 करत 5 महिने संपतात. म्हणाले आता सगळंच करून झालं की आता काय. त्यावेळी तो सेक्रेटरी म्हणतो, रागवणार नसाल तर एक मी सांगतो, माझे गुरु आहेत, त्या गुरूंचा आश्रम आहे, 1 आठवड्यापुरते आपण जाऊया, आणि तुम्हाला जर वाटलं तर आपण आणखीन राहूया. तिथे गेल्यानंतर सुंदर शांती म्हणजे काय आहे. ती म्हणाली की आय कुड सी पीस, आय कुड हिअर पीस, आय कुड डान्स विथ पीस, आय कुड सिंग विथ पीस. म्हणजे आनंद, आनंदाबरोबर मी नाचू लागले, आनंदाबरोबर मी गाऊ लागले, आनंदाशी माझी मैत्री झाली. आनंद म्हणजे काय मला पहिल्यांदा कळलं आयुष्यात. नंतर आणखीन राहता येईल का, ते म्हणाले राहा ना तुम्ही, काहीच हरकत नाही. नंतर ती सेक्रेटरीला म्हणते, या जीवनाच्या शेवटच्या काळात तरी आधी मला तू गुरुच्या आश्रमात का नाही आणलंस. आता दिवस संपले ना, आधी आणलंस तर 6 महिने आपण इथे राहिलो असतो. विचार करा. ती म्हणाली की पीस सारखं दुसरं काही नाही. काल एक IASचा इंटरव्ह्यू बघत होतो, त्या मुलीने खूप चांगली उत्तरं दिली. तर त्यांनी त्याला प्रश्न विचारला की जगातली अशी जागा कोणती की जिथे आनंद, शांती, समाधान मिळतं. कोण स्वित्झर्लंड, कोण निरनिराळे वगैरे. ही म्हणाली माय होम, घर, आमची जॉईंट फॅमिली आहे. आणि ज्यावेळेला आम्ही दमवून भागून येतो त्यावेळेला घरी आम्ही आल्यानंतर रिफ्रेश होतो. आमच्यात भांडणं वगैरे असतात पण ती मॅनेज होतात घरात वगैरे. की मोस्ट पीसफुल प्लेस ऑन अर्थ फॉर मी इज माय होम. या पृथ्वीच्या पाठीवरची सगळ्यात शांत जागा जर कुठली असेल तर माझं घर आहे. आणि संत काय असतात, हे विश्वची माझे घर, कारण ते आर ॲट होम एव्हरीवेअर. आपली काय माहिती आहे ना, वी आर नॉट ॲट होम इव्हन ॲट होम. घरात असताना सुद्धा आपण ॲट होम नसतो. नाही तर चिंता कशाला, भांडणं कशाला, कुरबुर हे कशाला, सांगा बरं. वी आर नॉट ॲट होम, ॲट होम. घरी असताना सुद्धा आपण घरी नसतो, नुसतं म्हणतो. अगदी 5 स्टार लाईफ गेलो, निरनिराळे देश वगैरे बघितले, आणि घराची चावी उडताना शेवटी घर ते घरच, होम स्वीट होम. तरी पुढच्या वर्षी लगेचच हे बुकिंग बघ त्या देशाचं आधीच केलेलं बरं, कमी असतं तिकीट. अरे आत्ता होम स्वीट होम म्हणला, लगेच पुढच्या वर्षीचं बुकिंग करतो. आपण मॅच्युअरच होत नाही. हे गणपतीला वाईट वाटतं. आणि हेच यमराज म्हणाला, हेच आश्चर्य आहे. आणि हेच वार्ता, हीच बातमी आहे, हीच बातमी. काय माणसं शिकतच नाही काही. कोविडपासून तो कोकणीत आपण म्हणतो ना, कोविड भाजून खाल्ला आम्ही. कोविड काय हो, आता का कुठली आपण घेतोय, काही नाही. आता दुसरे व्हायरस, आता व्हायरस येतच आहे, चांगले चांगले व्हायरस येतात आपल्याला झोपवणारे. पुन्हा एक जर पॅन्डेमिक अशी लाट आली तर आपलं काही खरं नाही आहे. कारण मधल्या काळात आपण असंच करतोय, कोविडमधून वाचलोय ना, तर पुन्हा पडतोवर एन्जॉय एन्जॉय. हे एन्जॉयमधलं एक वाक्य सांगतो चिंतनासाठी. आपण नेहमीच म्हणतो ईट ड्रिंक बी मेरी, खा प्या मजा करा. पण खरं वाक्य आहे ईट ड्रिंक अँड बी मेरी. अँड शब्द महत्त्वाचा आहे. मग खा प्या आणि मजा करा. तुम्ही खूप खाल्लत आणि खूप प्यायलत आणि एखाद्या डुकरासारखं गटारात पडलात तर काय मजा करणार आहात. तेवढंच खा, तेवढंच प्या की मजा करायला तुम्ही सावध असाल.
मजा करायची क्षमता तुमच्यात असेल तेवढंच का? याला युक्त शब्द वापरला आहे गीतेत. युक्त आहार, युक्त विहार. काल सांगितलं 4 गोष्टी की झोप, आहार, बाहेर जाणं, विहार त्याला म्हणलेलं आहे, आणि बोलणं. या 4 गोष्टी सांभाळा. गोष्टी सांगेन युक्तीचाचार, न धरी शस्त्र करे मी. तुमचं कुरुक्षेत्र मी पाहून घेईन. तुमच्या जीवनाचा रथ मी योग्य ठिकाणी नेईन. विचार करूया आपण. या सोप्या गोष्टी आहेत. मग आपण बघत होतो परीक्षिताची गोष्ट. परीक्षित कसं झालं ती गोष्ट ह्याच्यात आहे. अश्वत्थामा पहिल्याच स्कंदात आहे. अश्वत्थामा त्याची काय बॅकग्राऊंड आहे? अश्वत्थामा ब्राह्मण, त्याचे वडील ब्राह्मण द्रोणाचार्य, त्याचे मामा कृपाचार्य ब्राह्मण, त्याची आई कृपी ब्राह्मण. हे का सांगतोय? व्यासांना खंत वाटते. 2 प्रसंग आहेत. एक अजगर महाभारतात ते पर्व आणि यक्ष प्रश्न पर्व. दोन्हीकडे प्रश्न विचारले की ब्राह्मण कसा ओळखायचा, क्षत्रिय कसा ओळखायचा, वैश्य कसा ओळखायचा, शूद्र कसा ओळखायचा. कारण त्यांची कार्य ठरलेली आहेत ना. त्यांनी सांगितलं आहारावरून नाही, विहारावरून नाही, कुटुंबावरून नाही, जन्मावरून नाही, तर कर्मावरून ठरवा. काय? हा ब्राह्मण आहे, हा क्षत्रिय आहे, हा वैश्य आहे, हा शूद्र आहे, ठरवा. कारण त्या टेंडन्सीज आहेत, त्या वृत्ती आहेत. वृत्ती, ब्राह्मण वृत्ती, वैश्य वृत्ती, सगळ्या वृत्ती चांगल्या आहेत. एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत. हे लक्षात ठेवा. म्हणजे एकमेकाला सहाय्य करणार आहेत. पुरणपोळीत पुरणही महत्त्वाचं आहे आणि ती बाहेरची पोळीही महत्त्वाची आहे. नाही तर नुसतंच पुरण खावं लागेल. तसे एकमेकाला पूरक आहेत 4ही वर्ण. तर हे वर्ण जे आहेत ना, परीक्षिताचा वर्ण कुठला, अश्वत्थाम्याचा वर्ण कुठला. मी तुम्हाला महाभारताच्या वेळेलाही म्हणलं होतं की महाभारतातलं सगळ्यात सुसंस्कृत पात्र कुठलं? कृष्ण. कारण कृष्णाने बरीच आपण म्हणतो ना खोटं बोललं आहे. युधिष्ठिराला खोटं बोलवलं आहे. घटोत्कचाच्या वेळेला रात्री युद्ध केले जे करायचं नव्हतं. कितीतरी गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत सुसंस्कृत. भीष्म त्यातल्या त्यात. युधिष्ठिर सगळ्यात सुसंस्कृत आहे. आणि युधिष्ठिर पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत 1,00,000 श्लोकांच्या महाभारतात एकच पात्र आहे. कृष्ण आधी मरतो, पांडव आधी पडतात, अभिमन्यू तर युद्धातच मरतो, हा सदैव स्वर्गात जातो. तो आहेच ना युधिष्ठिर. म्हणून अश्वत्थामा बलीर व्यासो हनुमत कृप म्हणतो ना, सप्तैते चिरंजीवेना. हा चिरंजीव झाला चांगली कामं करून, अश्वत्थामा चिरंजीव झाला वाईट कामं करून. हा प्रसंग बघा बरं. अभिमन्यू युद्धात मेला. अभिमन्यूची पत्नी उत्तरा. या प्रत्येकीची चरित्र उत्तरेचं आपण बघणार होता. परीक्षित बघूया जरा. तर अभिमन्यू युद्धात गेला त्यावेळेला ही गर्भवती होती, प्रेग्नंट होती उत्तरा. उत्तरेला मग नंतर मुलगा होणार होता. माझ्या वडिलांनी जे केलं नाही ते तुझं प्रिय मी करून दाखवतो असं अश्वत्थामा म्हणत दुर्योधनाकडे गेला. दुर्योधना म्हणाले जे द्रोणाचार्य करू शकले नाही ते तू काय करणार आहेस? झालं, मी करून दाखवतो. 18व्या दिवशी युद्ध संपलं. हे मी तुम्हाला पडचं त्यानं का नमस्कार करायचा द्रौपदीला, का नमस्कार करायचा कुंतीला, आणि का नमस्कार करायचा अभिमन्यूची पत्नी किती तरुण असेल बघा बरं, तिला नमस्कार का करायचा? तिला नमस्कार करून भागवतात प्रवेश करा. तर गंमत आहे, ज्या वेळेला उत्तरेच्या पोटात गर्भ आहे, हा काय म्हणतो की 5ही पांडवांना मारून मी तुला दाखवतो. तुला हेच पाहिजे होतं ना, जे माझे वडील करू शकले नाही. ठीक आहे. त्यांना मदत कृपाचार्यांनी केलेली आहे. मामा त्याचे 2 जण गेले, झोपलेले आहेत शिबिर. इथे लक्षात ठेव, प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. भागवत आणि जीवन समजायचं असेल तर. 18व्या दिवशी युद्ध संपलं. संध्याकाळी कृष्ण पांडवांना म्हणतो 5 की जरा आपण श्रमपरिहारासाठी नदीच्या काठी फिरायला जाऊया. त्यावेळेला युधिष्ठिर म्हणतो मुलंही नाही घेऊन जाऊया की मुलांना. नाही नाही, ती जास्त थकलेत. खरं म्हणजे ही म्हातारी माणसं जास्त थकलेली आहेत, मुलं तरुण आहेत. पण कृष्ण म्हणतो ती थकलेली आहेत, त्यांना झोपते. पण कृष्णाला माहीत आहे की 1-2 तासात अश्वत्थामा येणार आहे किंवा 5-6 तासात, आणि या सगळ्यांना झोपेत असताना मारणार आहे. कृष्णाला हे माहीत आहे. कृष्ण रणांगणावर असताना त्याचा अत्यंत लाडका भाचा अभिमन्यू पडलेला आहे. कृष्णाने कुठे वाचवलं त्याला? विचार करा ना. एक फार प्रसंग सिरियलमध्ये दाखवतात, इतिहासातला असेल असा नाही. 5 निरनिळ्या रंगांचे मणी कृष्णाच्याही मनगटावर असतात आणि अभिमन्यूच्याही असतात. मामा आणि भाचा. मामा भाच्यांच्या 3 जोड्या आहेत. एक आहे ती फारच चांगली आहे, भाचा सांगे शकुनी आणि दुर्योधन. दुसरे शल्य आणि सहदेव आणि हे
नकुल सहदेव, आणि तिसरे हे कृष्ण, ही सात्विक जोडी आहे, आणि आपला अभिमन्यू. तर अभिमन्यू नाही कृष्णाने वाचवलं त्याला. तसे आत्ता 5 जणांना घेऊन जाऊया म्हणून युधिष्ठिर म्हणतोय, ते दमलेत त्यांना झोपू देत. आता तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतो, संध्याकाळी 6ला सूर्यास्त, युद्ध संपलं, पांडवांनी युद्ध जिंकलं. शेवटचा जो लपून बसला होता दुर्योधन, त्या दुर्योधनालाही मारलं गेलं. युद्ध संपलं संध्याकाळी 6 वाजता. त्यावेळेला ह्या 3घी जणी जिथं मया, उत्तरेला जरा वाईट वाटत होतं, कारण का अभिमन्यू गेलेला आहे, पण पती जिवंत आहेत, तिचा पती गेलेला आहे, पण आज पांडवांच्या वंशाची वेल पुढे नेणारा अंकुर तिच्या पोटात आहे ना, बाकीच्यांचे काय. पण 5ही माझी मुलं जिवंत आहेत, आणि 5ही सूडाची ज्वाला म्हणजे जी द्रौपदी महाभारतात आहे तेच कथानक पुढे चालू केले. नाही तर हे कथानक भागवतात पहिल्या स्कंदात कशाला पाहिजे, तेच तिथे संपला महाभारत, आणि हे उदास आहे म्हणून तू सुरुवात कर. तर म्हणून हे पहिले प्रसंग सांगितलेले. तर ज्या वेळेला सकाळी 6, 3 लक्षात ठेवा, संध्याकाळी 6 युद्धाचा 18वा दिवस, युद्ध संपलं, सगळे कौरव मेले, पांडव जिवंत आहेत, पांडवांची मुलं जिवंत आहेत. फक्त भीमाचा एक मुलगा घटोत्कच आणि अर्जुनाचा अभिमन्यू हे 2 जण गेलेले. पण द्रौपदीची 5ही मुलं जिवंत आहेत. जिथं मया 14 वर्ष म्हणजे 13 वर्ष मोकळे केस सोडून सतत सूडाने एखाद्या धगधगत्या ज्वालेसारखी मी होते, कारण तिचा जन्मच यज्ञातून आहे. तिचं एक नाव याज्ञसेनी आहे द्रौपदीचं. म्हणजे सूडाची ज्वाला एका रात्रीत भागवतात कशी म्हणते होती, म्हणून तिला नमस्कार करा. तिच्या पायाचं चरण तीर्थ घ्या, या द्रौपदीच्या पायाचं. उत्तरा तर कळसच आहे, नंतर बघूया. तर झालं काय, युद्ध संपलेलं आहे. त्या अजूनपर्यंत तो दुर्योधन कुठे लपलाय हे फक्त कृपाचार्यांना माहीत आहे. कृपाचार्य सुद्धा चिरंजीव, अश्वत्थामाही चिरंजीव. कोणत्या दृष्टीने चिरंजीव म्हणायचं, ज्याचं त्याचं चिंतन आहे. कृपाचार्य ह्यासाठी काय आहेत, म्हणाले मी दुर्योधनाला बघितलेलं आहे, सरोवरात लपून बसलेला आहे, आणि इकडे भीम म्हणतो मी त्याच्या मांड्या फोडल्या, माझी प्रतिज्ञा खरी केली, माझ्या पत्नीला मांडी उघडी करून दाखवतोस काय, द्रौपदी दासी झालेले माझ्या मांडीवर येऊन बस. तिथेच भीमाने प्रतिज्ञा केली. कृष्ण म्हणतोय प्रेत कुठे दुर्योधनाचं, त्याचं मी कशाला करू, दुर्योधन जिवंत आहे घेऊ. मांड्या फोडल्या, त्याचा मुकुट दूर पडला, त्याला त्या मुकुटापर्यंत पोचता येत नाही आहे. त्यावेळेला संजयाच्या डोळ्यात अश्रू आले, संजयाला दुःख झालं आणि त्याची दिव्यदृष्टी गेली. अर्जुनाला ते दिव्य रूप बघताना भीती वाटली, म्हणून भय शोक विवर्जिता हे विष्णूचं पद भागवत वाचून तुम्हाला मिळेल, गीता वाचून तुम्हाला मिळेल. विष्णू म्हणजे कोण, भय शोक विवर्जिता. कृष्ण कसा आहे, भय नाही आणि दुःख नाही. बघा, दुःख पास्टमधलं असतं, भय फ्युचरमधलं असतं. पण भोगतो आत्ता, भय आत्ता मी भोगतोय. काय परीक्षा केव्हा होणार आहे, काय होणार आहे अजून झालेलीच नाही, फ्युचरबद्दल भय आहे माझ्या. आणि दुःख काय, किती अभिमन्यू चांगला होता नाही पण गेला, हे आत्ता भोगतोय. दुःख भोगण्याला फक्त प्रेझेंट टेन्स आहे, आणि म्हणून आनंदात राहायला प्रेझेंट टेन्स आहे. लक्षात ठेवा, सगळे देव वगैरे भागवतासारखे ग्रंथ हे वर्तमान काळाचे ग्रंथ आहेत, रेलिव्हंट आहेत आणि आज फार महत्त्वाचा. तर गंमत बघा, ज्यावेळेला तो गेला, हा जातो, ते कृपाचार्य म्हणतात दुर्योधना मी आणि अश्वत्थामा आलोय, दुसऱ्या कोणालाही माहीत नाही. दुर्योधन वरती आहे, अमावस्येची रात्र आहे, अशा वेळेला अंधार आहे सगळीकडे. दुर्योधन बघतो, हे जरा पेटवतात काहीतरी कृपाचार्य, आणि म्हणाले की माझ्या वडिलांनी केलं नाही ते तुझं, तुला पाहिजे ते इप्सित ते मी करतो, पांडवांना मारून आणतो. हसला तो, म्हणाला नाही मला तू सेनापती बनव. एका रात्रीचा सेनापती अश्वत्थामा आहे. मग तो कृपाचार्य मंत्र म्हणतात, सरोवरच आहे, सरोवराचं पाणी घेऊन दुर्योधन त्याच्या हातावर सोडतो आणि हे 2 जण जातात, शिबिराकडे येतात. पांडवांच्या शिबिरात खूप जल्लोष असतो, आणि आता सगळेजण शांत झोपलेले असतात. कृष्ण पांडवांना घेऊन गेलेला आहे, द्रौपदीची पोरं झोपलेली आहेत. झोपेत, ह्याच्यात भागवतात हा उल्लेख आहे, झोपेत असताना हे पांडव झोपलेत असं समजून तो तलवारीने 5ही जणांना मारतो. अश्वत्थामा ते झोपलेत असं समजून. संध्याकाळी 6ला द्रौपदी म्हणते माझ्यासारखी भाग्यवान मी जिंकले, मी राजमाता झाले, मी हस्तिनापूरची सम्राज्ञी झाले, माझे 5ही पुत्र जिवंत आहेत, माझे 5ही पती जिवंत आहेत. संध्याकाळी 6, रात्री 12, 5ही मुलं मारली आहेत. 6 तासात
ट्रान्सफर सीन, मग ती काय चिडायला पाहिजे होती. मॅच्युअर झाली आहे द्रौपदी, भागवतातली द्रौपदी ही अतिशय परिपक्व झाली. आणि अतिशय परिपक्व व्हायला एक क्षण पुरतो. आपल्या जीवनातल्या चांगल्या घटना आपल्याला काही शिकवत नाहीत, आणि खरं म्हणजे वाईट घटना चांगलं शिकवायला पाहिजे, तेही आपण शिकतच नाही, म्हणजे परिपक्व होत नाही. वर्षामागून वर्ष जातात. आपण 25वा लग्नाचा वाढदिवस साजरा करतो. तो का करायचा? 25 वर्षात या दोघांपैकी कोणी मेलं नाही म्हणून. दुसरं काय कारण आहे? एक तुम्हाला सांगतो, भागवतातलंच उदाहरण म्हणून ऐका, की 21वं वय लागले होते, 21वा वाढदिवस करत होते एक मुलगी, आणि सगळ्या मीडियाला बोलवतं, कॅमेरा वगैरे घेऊन सगळे TV चॅनल्सचे सगळे उभे होते. ही एका गाडीतून येते, दार उघडते, गाडी म्हणजे किती किंमत आहे आता कळेल तुम्हाला, आणि ती येते, सगळेजण हे करतात वगैरे. तिचे वडील मागच्या सीटवर बसलेले दिसत नाही, दार काचा वगैरे दिसत नाही. माझ्या वडिलांनी मला 21व्या वाढदिवशी ही गाडी भेट दिली. तिची किंमत त्यावेळेला 5 कोटी रुपये. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एनी फादर वडिलांनी 21व्या वाढदिवशी मुलीला एवढी गिफ्ट दिलेली नाही आहे, 5 कोटी रुपयांची. मग कोण तुझे वडील आहेत? इतक्यात ते येतात. आणि ते कोण? माणिकचंद, जर्दा, गुटखा हे वाले, हे वडील. मग ते उतरले वगैरे अभिमानानं वगैरे. आता प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे लक्षात घ्या की तू किती शिकलीस? वडील वाढून शिकण्याची काही गरज आहे तिला? इतकं तर सगळं तिचंच आहे, मला मुलगा नाही, हे काय कल्पना करा. मग तुला काही कला वगैरे काय कराय? कुठल्याही कलाकाराचं पेंटिंग ती विकत घेऊ शकते की? बघा, तुझ्या अंगात कला नाही, कुठलं कौशल्य नाही, तुला स्वयंपाक करता येत नाही, कशाला? गरजच नाही आहे. 10 आचारी ठेवू की आम्हाला काय गरज आहे? त्याला काही येत नाही, काही तिने जीवनात मिळवलेलं नाही आहे. 21व्या वर्षी 5 कोटी रुपयाची गाडी तिला मिळते. हा परीक्षिताचा, आपण परीक्षितसारखं व्हायला पाहिजे. ती काय करते? तिला एकाने शेवटी विचारला, म्हणजे 21 वर्ष तू मेली नाहीस म्हणून ही गाडी बक्षीस ना? ते वडील बघत राहिले, आणि पुढच्या आठवड्यात वडील तुरुंगात गेले. हेही लक्षात ठेवा. काय सगळंच शिकण्यासारखं आहे ना. आपण दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकत नाही, ठीक आहे, स्वतःच्या अनुभवावरून शिकत नाही, खरंच शिकत नाही. शिकलं पाहिजे, खरंच शिकलं पाहिजे. तर भागवत मी जगतोय. व्यास रडत होते, ऋषी विचारत होते की तुम्हाला पुढे काय घडणार आहे माहीत आहे, तुम्ही कशाला रडता? आम्हाला वाटतंय की आता काय होईल, आता काय होईल. नाही म्हणाले, मी रडतोय दुसऱ्या कारणाने. मी फक्त लिहिलं, रचना केली भागवताची, पण माझ्या मुलाला मी शिकवलं, त्यांनी ते आत्मसात केलं, आणि मुख्य म्हणजे तो जगतोय माझा मुलगा. पण मला आणखीन रडू आलं, ह्या परीक्षित राजासुद्धा मृत्यूच्या सावलीत. कोण आपल्यापैकी मृत्यूच्या सावलीत नाही आहे सांगा बरं? हा प्रश्न आवडणार नाही. हे संध्याकाळी काय मरण लावलेत, म्हणजे दुपारी केलं तर चालेल, आणि सकाळी वरण काय शब्द फरक आहे. पण मरण शब्द वापर, हे ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. अगा मरहा बोल न साहती, आणि मेली तरी रडते. मरणाचा अर्थच कळलेला नाही आहे लोकांना. ह्याच्यात म्हणायचं नाही, त्याच्यात म्हणायचं नाही. बघा, तुम्ही म्हणला तर ती पायाला चुकली, आता कुणीतरी मरणार म्हटलं, ओ हॉस्पिटलमध्ये कितीतरी माणसं मरतील की, कोणीतरी मरणार, ह्याला काय अर्थ आहे? जीवन तुम्हाला कळायचं असेल तर मृत्यू कळला पाहिजे. हा 8वा अध्याय गीतेचा. हा परीक्षिताचा मृत्यू आहे ना, तो आपल्याला कसं जगायचं जिवंतपणी मुक्त. मी मृत नाही आहे, मी मुक्त आहे हे तो सांगतो तक्षकाला. ऋषींचा शाप खरा करायचा ना, चल माझ्या प्रेताला दंश कर, आणि तो करतो. थोडीशी दुगदुगी असते देहात, मी मुक्त झालो. ही महाज्योती जी आहे, त्या महाज्योतीत माझी गेली, ती जी त्यांची आत्मज्योती आहे शुकदेवांची, मी तिच्याशी एकरूप झालो. आता काय, मी मुक्त झालोय, आता हे माझं प्रेत पडतंय. तक्षका, तू भिक्षुकाच्या रूपात आलेला आहेस, हो तक्षक, आणि कर ऋषींचा शाप करा. आपल्याला ह्याच्यात शापाचं कळलंय काही? शाप देहापर्यंतच आहे. शाप मनाला पण ट्रान्सफर करतो. कॅन्सर देहाला आहे, एड्स देहाला आहे, ब्लड प्रेशर देहाला आहे, सगळं देहाला आहे. मनाला कशाला आपण काय करतो हे सगळे ग्रंथ सांगतात, आणि मनाच्या पातळीवर आपण मरतो. साधा शाप मिळालेला पांडूला, अनेक तुम्हाला संतोष, पांडूला शाप मिळालेला आहे. काय की तू तुझ्या पत्नीबरोबर, काय कुठल्याही स्त्रीबरोबर एकांतात जाशील त्यावेळेला तू मरशील. ह्याला एवढी भीती आहे. आणि ती धाकटी बायको माद्री, ती म्हणते काही नाही हो, एवढं काय तुम्ही मनावर घेताय ते, बघा बघा. हां, ती म्हणते काही नाही, आपण येऊया जवळ. ती तरुण आहे माद्री. कुंती म्हणते तू कर, मला पटत नाही आहे,
पण तुला जर आकर्षण नसेल तुमच्या दोघांत माझी काही हरकत नाही आहे. तो आता बघा तू जवळ येऊ नकोस, बघा तू ह्याचंही हार्ट एवढं वाढायला लागतं हार्ट अटॅकनी मरतो. आणि आपण म्हणतो ऋषींचा शाप खरा झाला. शाप देहापर्यंत आहे, प्रारब्ध देहापर्यंत आहे. कृपया लक्षात घ्या, नाहीतर कळणारच नाही परीक्षेत, कळणारच नाही शुकदेव, कळणारच नाही व्यास, आणि म्हणून कळणार नाही भागवत. हे लक्षात घ्या. सगळं जे जीवन आहे एक देहा आणि देहाच्या बाहेरचं जीवन आणि एक देहाच्या आतलं मन बुद्धी चित्त आणि आत्मा, ते आतलं जीवन आहे. ते आतलं जीवन सुरू होतं. तर झालं मगाशी आपण बघत होतो तिकडे, तर तो अश्वत्थामा मारून आणतो आणि ते सगळे सांगत नाही. तो मोठी मोठी कथा होईल, महाभारतात जाईल थोडीशी. दुर्योधन म्हणतो की मला दिसत नसली तरी मी माझ्या पद्धतीने परीक्षा घेतो. एक मुंडकं घेतो, उचलतो, 5 मुंडके आलेत नाही, कापलंय झोपलेलं असताना. ते करतो, कर्रकन मोडतं. तवशे वगैरे एक पैलवान मोडेल ना, दुधीसुद्धा फोडतील कोणीतरी, तसं ते होतं. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वंही फुटतं. त्यावेळेला तो म्हणतो एक तू तरी फसलायस किंवा मला फसवतोयस. कारण भीमाचं डोकं कितीही केलं तरी फुटणार नाही आहे. याच्यात भीमाचं डोकं नाही. परत कृपाचार्य हे करतात, उजेड पाडतात, उजेड असतो आणि बघतात तर ती मुलं आहेत. ती मुलं अश्वत्थामा जोरात उडी मारत असेल त्या अंधारात. बरं झालं त्यांची पुढची पिढी मेली. इथे परीक्षिताशी संबंध आहे. त्यांची पुढची उद्या सकाळी ब्रह्मास्त्र 5ही पांडवांना मारतो. आता रात्र झालेली आहे ना, पांडव मला मिळाले नाही, ती मुलंच होती. दुसरे दिवशी सकाळी हा पांडवांवर ब्रह्मास्त्र सोडतो. इथे भागवतातला परीक्षिताची कहाणी सोडते. अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडतो पांडवांवर. आणि ब्रह्मास्त्र सोडणं म्हणजे मंत्र आणि त्यांना दिशा ठरवायची असते. त्यावेळेला कृष्ण आणि ते आलेले असतात अश्वत्थाम्याला शोधायला. कारण त्यांना कळतं अश्वत्थाम्याने 5ही मुलांना मारलेलं आहे द्रौपदीच्या. तिकडे द्रौपदीचं रक्त खवळत असेल. आपण म्हणतो कुत्ते की मौत दो इसको, तुकडे तुकडे करो और कुत्ते को खिलाओ, असं काहीतरी द्रौपदीच्या मनात असेल. ही द्रौपदी 6 वाजताची किंवा रात्री 6 वाजताची 12 वाजता द्रौपदी परिवर्तन व्हायला सुरुवात झाली. ज्यावेळेला त्याला कळलं 5ही मुलं मारली गेलेली आहेत त्यावेळेला ती मॅच्युअर म्हणजे परिपक्व व्हायला लागली. सकाळी 6ला काय झालं बघा ना. ज्यांना कळलं की अश्वत्थामा आला होता, अश्वत्थाम्याने 5 मुलांना मारले. निघाले पहाटे, अर्जुन निघाला, कृष्ण निघाला आणि अश्वत्थामा बसला होता व्यासांच्या आश्रमात. व्यासांच्या आश्रमात अभय आहे. तिथे कोणीही जाऊन कोणालाही पकडू शकत नाही, मारू शकत नाही. हे फार महत्त्वाचं आहे वाक्य, लक्षात ठेवा. हे ऋषींचे आश्रम ते असं क्षेत्र असतं की आपण म्हणतो नॉन मॅग्नेटिक, नॉन इलेक्ट्रोमॅग्नेटिक, नॉन सगळं काही नाही, त्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही. आता पांडवांचं नाव घेऊन तो ब्रह्मास्त्र सोडतो पांडवांना मारण्यासाठी. त्यावेळेला कृष्ण म्हणतो अर्जुना का विचारू नकोस, ब्रह्मास्त्र सोड. अर्जुन ब्रह्मास्त्र सोडतो आणि 2 ब्रह्मास्त्र अशी एकमेकावर आपटतात. आपण टी व्हीवर सुरसुरी 2 येतात आणि त्यांचं चालू असतं. त्यावेळेला परत ऊर्ध्वबाहूर विरोमेश हात वर करून व्यास सांगतात सगळं जग जाळायला लागतं. कारण त्यांची टक्कर चालूच आहे. आश्रमाला काही झालेलं नसतं आणि आश्रमाला काही होणारही नसतं. कितीही जरी हे विध्वंस झाला आश्रम सुरक्षित राहते. मग मजा बघा. त्यावेळेला ते म्हणतात ते थांबवा, जग जळेल सगळं या तुमच्या ब्रह्मास्त्रांमुळे. परत घ्या आपलं. कृष्ण म्हणतो आधी अश्वत्थाम्याने सोडलेलं आहे, आधी अश्वत्थाम्याला परत घेऊ दे. त्यावेळेला अश्वत्थामा म्हणतो माझ्या वडिलांनी मला प्रयोग करायला शिकवला आहे, उपशम किंवा उपसंहार परत घ्यायला शिकवलं नाही. मग व्यास आणि कृष्ण एकाच वेळेला म्हणतात मूर्खा, ज्या अस्त्राला परत घेता येत नाही त्याचा प्रयोग का केलास. आपण दिवसातून असंख्य वेळा एक अस्त्र वापरतो, शब्द आणि सॉरी. मला तसं म्हणायचं नव्हतं. कितीदा सॉरी, कितीदा सॉरी. शब्द परत घेता येत नाहीत. शब्दाने जरी जखम झाली, सॉरी म्हणला, जखम बरी झाली तरी स्कार उरतो. हा कसला डाग त्या शेजारच्या माणसांनी मला शिवी दिली होती. उरलं. शब्द परत घेता येत नाहीत म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. सॉरी हे त्याच्यावरचं औषध नाही आहे. इथे गंमत बघा की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं मग काय कर. अर्जुन लगेच म्हणाला मी परत घेतो. घेऊ नकोस. तू जर परत घेतलास तर त्यांचं शस्त्र पांडवांवर आहे, तर पांडवांना लागेल. त्याला आधी घेऊ दे परत, नंतर तू घे. तो म्हणतो पण मला वडिलांनी रिडिरेक्ट करायला शिकवलेलं आहे, मी दिशा बदलतो.
तुम्हाला खरंच सांगतो, म्हणजे मी हे शब्द सध्या बोलतोय आणि तुम्हाला काल सांगितलं की सध्या जगातली एक ग्रँड डेमोक्रेसी आणि ग्रेट डेमोक्रेसी आहे. ग्रेट डेमोक्रेसी इंडिया. अरे अमेरिकेची लोकसंख्या नाही तेवढे जास्त वोटर्स आहेत आपले. ग्रेट डेमोक्रेसी त्यांची ग्रँड आहे. एव्हरीथिंग इज ग्रँड. भव्य आहे आपली दिव्य डेमोक्रेसी. कितीतरी अडचणी आपल्या ह्याच्यात आहे. कारण आता तुम्हाला लवकरच बातमी कळेल की बांगलादेश नंतरचं टार्गेट इंडिया आहे. कुणाचं? अमेरिकेचं. त्याच्या इतका असंस्कृत हे अश्वत्थामा आणि अमेरिका यू कॅन इक्वेट. सगळीकडे त्यांनी यांना मदत केलेली आहे हुकुमशाहीला अगेन्स्ट डेमोक्रेसी अँड वी आर डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. सतत आता तरी कोणाला मदत करत आहेत बघ. विषय वाढवत नाही पण विचार करा, हा अश्वत्थामा तसा आहे. त्यांनी म्हणाले दिशा, कोणीही दिशा बदलून काय करेल, हे तू सागरात जाऊन पड, हे तू डोंगरात जाऊन पड, हे ब्रह्मास्त्र तू अरण्यात जाऊन पड, सगळ्यात म्हणजे हे ब्रह्मास्त्र तू वाळवंटात जाऊन पड, कारण तिथे माणूस कोण मरणार नाही आहे, तिथे वनस्पती आणि हे सुद्धा काही जास्त नाही आहेत. कोणीही वळवलं असतं. पण हा बघा ना, त्याचं बॅकग्राऊंड मगाशी मी तुम्हाला सांगितलं. हा म्हणतो की आता पांडव ह्या ब्रह्मास्त्राने मरणार नाही. पांडवांची मुलं म्हणजे पुढची जनरेशन मी मारलेलीच आहे, पण आणखीन एक अंकुर आहे पांडवांचा, म्हणून तो ब्रह्मास्त्राला वळवतो आणि सांगतो उत्तरा अभिमन्यूची पत्नी, तिच्या गर्भाशयात जो गर्भ आहे त्या गर्भाला जाळून टाक. ब्रह्मास्त्र अल्टिमेट ऑफ द वेपन्स. आणि अंकुर आहे तो, मुलगा अजून जन्मलेला नाही आहे. अशा वेळेला उत्तरेला खरंच नमस्कार केला पाहिजे, जय जयकार केला पाहिजे तिचा. उत्तरेच्या गर्भाचा दाह व्हायला लागतो, काय जळायला लागतो. त्यावेळेला ती म्हणते की माझ्या प्रारब्धाप्रमाणे भोग मी भोगायला तयार आहे हे कृष्णा. हा गर्भ आणि पांडवांचा भोग पुढे चालावा असं तुला वाटत असेल तर याचं रक्षण कर. परीक्षा आहे मोठी, ही अग्निपरीक्षा आहे. हे मोठं अग्निदिव्य आहे, जन्मलाच नाही अजून, गर्भाशयात आहे. अशा वेळेला ब्रह्मास्त्राची आग लक्षात घ्या तुम्ही. म्हणून त्याला परीक्षित नाव दिलेलं आहे. सगळ्या जन्माच्या आधी खूप मोठी परीक्षा घेतली गेली. त्यावेळेला ती तिसरं वाक्य सांगते, ते लक्षात ठेवा. पहिल्यांदा सांगते प्रारब्धाप्रमाणे माझ्या गर्भाशयाला जळणार जे असेल माझी तयारी आहे, बदलू नकोस, प्रारब्ध मी भोगते. नंतर हा मुलगा वाचावा, पांडवांचा वंश चालावा असं तुला वाटत असेल, तुझी इच्छा, तर याचं रक्षण कर. आणि तिसरं ब्रह्मास्त्राचा मान राख. काय मुलगी आहे ही, ब्रह्मास्त्र आहे. तो सुदर्शन चक्र पाठवून ब्रह्मास्त्र नष्ट करू शकला नसता का कृष्ण? पण प्रारब्धाचे भोग आहेत ना. कृष्ण म्हणला देव झालो तरी मला कुठे प्रारब्ध चुकले, मी किती भोगले लहानपणापासून बघा. म्हणून मला देवानं चुकलं नाही, संतांना चुकलं नाही. महाराजांना काही विषयप्रयोग झाला, महाराजांना किती अस्थमा वगैरे किती, कोणाला चुकलेलं नाही. ज्ञानेश्वरांना नाही, तुकारामांना नाही, किती लोकनिंदा वगैरे सहन करावी लागली. कुणालाही प्रारब्धाचे भोग चुकवता येत नाही. पण महाराज म्हणतात आम्ही काय करतो, सद्गुरू किंवा संत प्रारब्ध असून नसल्यासारखं करतो, असून नसल्यासारखं. म्हणजे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. मला वाटतं शंकराचार्यांचं सुद्धा उदाहरण असेल. आपल्याला राजू म्हणतो ना, रोप, दोर, मोठा दोर, तो जळला तरी त्याला पीळ असतोच ना, तो फुंकून उडेतोपर्यंत नाही. तुम्ही रोप थोडासा तुकडा घेऊन जाळून बघा, तो जाळला तरी त्याचा आकार त्या रोपचाच असतो. असं पण आता नुसतं फुंकर मारली तरी तो उडून जाणार असतो. असं मी तुझं प्रारब्ध करतो ना, तुझ्या प्रारब्धाचा राजू माझ्या शक्तीच्या, माझ्या इच्छेच्या कृपेनं, कृपेच्या शक्तीनं मी जाळतो. मग तुला कळणारच नाही. राजूला वजन तरी आहे, गळफासाला तो उपयोग पडेल. हा राखेचा राजू काय उपयोग, काही नाही. मी तसं करतो. प्रारब्ध भोगायलाच पाहिजे, पण ते भोगताना आनंदात कसं भोगायचं हे मी तुला सांगतो. इथे हाच प्रसंग आहे. ती म्हणते मी प्रारब्ध भोगते, ब्रह्मास्त्राचा मान राख, आणि तुझी 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 इच्छा असेल तर याचं रक्षण कर. मग तो सांगतो माझं सुदर्शन चक्र, हे काय भाग्य आहे त्या पोराचं. सुदर्शन चक्र तिच्या गर्भाशयात, म्हणजे एक हे समजून घ्यायची गोष्ट आहे. सुदर्शन चक्र त्या गर्भाचं रक्षण करतं. आणि ते पोर ज्या वेळेला जन्मतं त्यावेळेला मृतवत जन्मतं, स्टील बॉर्न, मृत नाही, स्टील बॉर्न चाइल्ड. हा मागे बघितलेला प्रसंग आहे. आता फक्त थोडक्यात सांगतो कृष्णाला काय काय करावं लागलेलं आहे. 4 प्रतिज्ञा घेतल्यात त्यांनी आणि 4 गोष्टी. म्हणजे पोर मेलेलं आहे ना,
म्हणजे इतकं सगळं केलं, सुदर्शन चक्र रक्षण करत होतं, पण त्या पोराचं प्रारब्धच होतं. ब्रह्मास्त्राचा दाह त्यांनी सहन केला होता मेल्यानंतर, जन्मल्यानंतर मेल्यासारखं. मग कृष्णाने 4 शपथा घेतल्या. आणि त्या 4 शपथा कशासाठी? पहिल्यांदा पाय हलवेल, नंतर हे हलवेल, नंतर श्वास चालू राहील किंवा आधी श्वास घ्या, आणि सगळ्यात शेवटी रडेल. पोर रडलं की ते जिवंत आहे हे समजायचं. यासाठी 4 शपथा घेतल्या. पहिली शपथ ते म्हणाले, हे पोर, म्हणजे आपण पहिल्यांदा श्वास घेऊया, त्याची छाती वर खाली हलवा. आता काहीच श्वास नाही आहे. जर मी आयुष्यात कधीच चोरी केली नसेल तर लोक हसतात, कारण लहानपणापासून माखन चोर म्हणूनच आहे तो. त्यांनी पुढे समंतक मणी, ती गोष्ट सांगत नाही, भागवतात आहे पुढे, कृष्णचरित्राच्या वेळेला बघू, त्यांनी मणी चोरला आहे. पण हा असा चोर आहे की तो मणी शोधतो आणि मण्याबरोबर काय मिळतं? मणी ज्या जांबुवंताकडे असतो तो म्हणतो की तू फार पराक्रमी आहेस, मी तुझ्या पराक्रमाची किंवा सामर्थ्याची परीक्षा पाहत होतो. रामाच्या वेळेचा जांबुवंत तोच की रे, मी विष्णू भक्त आहे, तू विष्णूचा पुढचा अवतार आहे, मी तुझा भक्त आहे. मग 21 दिवस का लढलास? की अरे रामाला एकच पत्नी होती म्हणून त्याची शक्ती जिवंत होते. तुला इतक्या पत्नी आणि इतकी तुझी शक्ती गेलेली आहे, तर तू लढायला तयार आहेस का? म्हणून बघितलं, माझ्या मुलीला तू आवडलेला आहेस, जांबुवंती घेऊन जा. परत सेमंतक मणी एकटा आणला नाही, त्याच्याबरोबर जांबुवंती आणली. आणि ज्या 17 तो मणी होता त्याला दिला परत. माझ्यावर चोरीचा आरोप करत होतास नाही का? पण आता मात्र दरबारात सगळ्यांना सांगतो, हा मणी राजकोशात असू दे, तुझ्याकडे नको म्हणून. त्यावेळेला तो उगीच तुझ्यावर आरोप घेतला, त्याची एक भरपाई म्हणून माझी अत्यंत सुंदर सत्यभामा तुला देतो. म्हणजे कसली चोरी, असली चोरी आपल्यालाही करायला आवडेल की, 2-2 बायका मिळणार आहे त्याला, असा तो चोर आहे. ते पोर छाती हलायला लागली की पोराची, जिवंत झालाय. आता पुढची परीक्षा, पुढची प्रतिज्ञा, सगळ्या प्रकारे युद्धात मी जर शत्रूला पाठ दाखवली नसेल, युद्धात रणभूमीवरून मी कधीही पळून गेलो नसेल, तर हे पाय हलवायला गेले. आणि पोर पाय हलवायला लागला म्हणजे खरं आहे. अरे कृष्णाच्या अनेक नावांपैकी रणछोड एक नाव आहे, कारण कालयवनाच्या वेळेला त्याला माहीत होतं की याचा मृत्यू माझ्या हातात नाही आहे, याच्या मृत्यू गुहेत आहे, जे मुचकुंद नावाचे ऋषी झोपलेले आहेत, हे कथानक इथे आहे, त्यांच्याकडून आहे मृत्यू. म्हणून तो घाबरतो. आणि केव्हा काय न्यायचं हे लक्षात ठेवा. कृष्णाच्या जीवनापासून प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी आहे. तो ज्या वेळेला द्रोणाचार्य सांगायला जातो त्यावेळेला शंख घेऊन जातो. शंख केव्हा नेतात? पूजेच्या वेळेला किंवा युद्धाच्या वेळेला. अरे तो द्रोणाचार्यांना भेटायला जातो. द्रोणाचार्य आपले सगळ्यांचे गुरु आहेत, कृष्णाचे नसतील पण युधिष्ठिरासारखे. युधिष्ठिराला तयारी केलेली आहे. बघ, अश्वत्थामा मेलेला आहे, मारला त्याला भीमाकडून. अश्वत्थामा हे एका हत्तीचं नाव होतं आणि दुसरं द्रोणाचार्यांच्या पुत्राचं, तिसऱ्या कुणाचंही अश्वत्थामा नाव नव्हतं. अश्वत्थाम्याला मारलं, सगळीकडे वार्ता पसरवली, कृष्ण म्हणजे काय हो. त्यांनी अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, सगळेजण म्हणाले. आणि ह्यांनी सांगितलं होतं, अत्यंत अप्रिय समाचार मिळाला की मी शस्त्र खाली ठेवेन, मी ध्यानात बसेन, कोणीही येऊन मला मारावं. आणि तसंच झालं. पण तो म्हणाला अश्वत्थामा मेला ही बातमी युधिष्ठिराकडून ऐके तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही, कारण तो कधीच असत्य बोलत नाही. पण अर्धसत्य झालं ना. तो म्हणतो कृष्णाने त्याच्याकडून बोलवून घेतलं, अश्वत्थामो हतः मेला, गज वा कुंजरो, म्हणजे नरो वा कुंजरो वा, माणूस मेला का हत्ती मेला हे मला माहीत नाही. म्हणतो अश्वत्थामा मेला, नर म्हणल्यानंतर कृष्णाने शंख वाजवला. आणि पुढचं वाक्य द्रोणाचार्यांना ऐकू आलं नाही, कुणालाच ऐकू आलं नाही. अश्वत्थामा नर मेला, वा तो म्हणतो मी खोटं बोलणार नाही, तो नर मेला का हत्ती मेला हे मला माहीत नाही, हे अर्धसत्य होतं. जाऊ दे, पुढची कथा सांगत नाही. पण एक गंमत बघा, असे हे गंमत, कृष्णाने त्यावेळेला शंख नेला आणि आता उपर्ण घेऊन गेलेला आहे. बलराम म्हणतो अरे कालयवनासारख्या राक्षसाशी आपल्याला लढायचं आहे, जरासंधाचा सरदार आहे तो, उपर्ण घेऊन, सुदर्शन चक्र वगैरे नाही ना, आज उपर्ण गेल्यानंतर तो म्हणतो आपण दोघांनी कुस्ती खेळूया. तो हसतो, हत्तीवर बसलेला आहे आणि यवन म्हणजे ग्रीसमधून आलेला असेल तो, हे लक्षात ठेवा. हे सगळे अलेक्झांडर वगैरे ग्रीस त्यावेळेपासून येत होते, कारण ते द्वारका इट वॉज गेटवे ऑफ इंडिया. आणि इतक्या निरनिराळ्या देशांशी व्यापार चालू होता. चीनशी तेव्हापासून व्यापार चालू आहे. आता सगळं सांगत बसत नाही, पण द्वारका सोन्याची होती, कारण सगळ्या जगातल्या निरनिराळ्या देशातल्या तिथे तिथे ज्या वस्तू आहेत त्यांचा व्यापार द्वारकेला. अरबस्थानातून घोडे यायचे, चीनमधून सिल्क यायचं, सगळीकडून. आणि त्याच्या बदल्यात आपले मसाले वगैरे असं काही, ही द्वारका होती. सोन्याची म्हणजे संपन्न होती, कृष्णाची द्वारका होती ती.
शेवटी काय झालं, ज्या वेळेला अश्वत्थामा त्यांनी ते हे केलं, मूल हलवायला लागला, तो त्याला कळलं की कालयवनाचा मृत्यू या गुहेत झोपलेला, केव्हापासून झोपला होता ते आता कळेल तुम्हाला. मुचकुंद नावाचे ऋषी आहेत, त्यावेळेला तो राजा होता आणि त्यांनी मदत केली इंद्राला राक्षसांच्या बरोबर युद्धात आणि जिंकून दिलं युद्ध. हा रात्रंदिवस लढत होता हा मुचकुंद नावाचा राजा. किती जुना, किती काळापूर्वी ते कळेल. ज्या वेळेला तो म्हणाला काय पाहिजे, मला झोप पाहिजे, मी खूप दमलोय, फक्त एकच आहे, माझ्या झोपेत जर कोणी व्यत्यय आणला, डोळे उघडून मी त्याच्याकडे, त्याची राख झाली पाहिजे, राख झाली पाहिजे, झोप माझी शांत असली पाहिजे आणि माझी दृष्टी जर पडली, कोणी माझ्या झोपेत व्यत्यय आणला. आता कृष्ण काय करतो ते, तो घाबरला, तुझ्याशी काय लढणार आहे मी, तू केवढा मी केवढा कृष्ण, आणि असा उपर्ण हलवत हलवत पळतोय. कालयवन मागे येतोय. हा गुहेत शिरला, गुहेत ते मुचकुंद ऋषी झोपले होते, अगदी अलगद त्याच्यावर उपर्ण पांघरलं आणि गुहेतल्या एका दगडाच्या मागे, कारण चुकून ते अशी फिरली दृष्टी आपल्यावर पडली तर दगडाच्या मागे लपून बसलाय कृष्ण. आणि हा येतो हा 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 करत, आणि नंतर झोपेचं सोंग जरी घेतलंस तरी मी तुला मारल्याशिवाय राहणार नाही, खर्रकन ते ओढतो तो उपर्ण. हे जागे होतात मुचकुंद ऋषी आणि डोळे पडतात, कालयवन तिथेच राख होतो. कृष्ण लगेच पुढे आलेला नाही आहे, त्यांना जरा शांत होऊ दिलं. शांत झाल्यानंतर कृष्ण पुढे येतो आणि म्हणतो ऋषीवर नमस्कार. त्यावेळेला ऋषी प्रश्न विचारतात, रामाचा जन्म झाला का? केव्हापासून झोपले? त्रेता सत्ययुगात झोपलेला आहे तो. रामाचा जन्म झाला? त्यावेळेला कृष्ण म्हणतो रामाचा झाला. आता द्वापर युग आहे आणि राम त्रेतायुगाचा नायक होता, मी द्वापर युगाचा आहे, आणि म्हणून त्यांना त्या गुहेत शंख चक्र गदा पद्म असलेलं चतुर्भुज भगवानाचं दर्शन देतो. सगळीकडे त्या गुहेत निळा प्रकाश पडतो आणि तो म्हणतो मी धन्य झालो, मला विष्णूचं दर्शन झालं, आणि तो शांतपणे देह ठेवतो. म्हणजे काय काय केलं कृष्णाने या प्रसंगात बघा ना. हे केव्हा काय न्यायचं, केव्हा काय करायचं, केव्हा कुठली मूव्ह म्हणजे चाल चालायची, हे सगळं कृष्णाच्या चरित्रापासून शिकायचं. दुसरी त्याने हात आलं. तिसरी, मी आत्ता सांगितलं ना, आयुष्यात कधी खोटं बोललो नसेल तर हा अनेकदा खोटं बोलला आहे. मै नाही माखन खायो, हे खोटंच आहे. त्यांनी युधिष्ठिराला खोटं बोलावायला भाग पडलं आहे. कल्पना करा, अर्धसत्य म्हणजे असत्य. असं सांगतात की सत्य जो बोलतो ना तो फार हलका असतो, त्याच्यातलं आकाश तत्व जास्त असल्यामुळे पृथ्वी आप तेज वायू हे कमी असतात. आकाश तत्व तो माणूस खूप हलका असतो, त्याला खूप कमी आहार लागतो, त्याला खूप कमी झोप लागते, इकडून तिकडे अत्यंत वेगात जाऊ शकतो. हे सगळं गुरुदेव रांडणीच्या शिष्याने अलीकडे पाहून सांगितलेलं. आणि गुरुदेव तेच म्हणायचे, माझी चार्ज म्हणजे सांगतात ना की भूतानी महाभूताला खावं आणि मग मुक्त व्हावं, ती परिस्थिती आहे म्हणाले. आता अग्नी मला काही कशाची गरज पडत नाही, चहाच प्यायचे फक्त. ते चहा म्हणजे तो काढा आपण ज्याला म्हणतो ते कसा आहे. हे सगळं झाल्यानंतर अंघोळ केल्यानंतर ते त्यांच्या उपासनेच्या खोलीत जातात. मध्ये कॉरिडॉर, त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते, पण बघूया तरी म्हणून सगळे थांबलेले असायचे. एक वाऱ्याची झुळूक गेल्यासारखी जायचे आणि गुरुदेव बाथरूममधून त्या आपल्या खोलीत आलेले असायचे. हलकं झाल्याचं उदाहरण आहे. कृष्णाने ज्या वेळेला हे घेतले, मी असत्य बोललो नसेल तर हे हात हलवायला लागेल, पहिल्यांदा छाती धडधडायला लागलेली आहे, पाय हलवायला लागलेले, तिसरी हलवायला लागलेले. हा असत्य बोलला नाही की इतरांसुद्धा असत्य. आणि ह्याचा इतका रथ हलका होता की एक वीधभर वेत आपण म्हणतो ना तितका वरून रथ चालायचा. कुणाचा? युधिष्ठिराचा. आणि ज्या वेळेला युधिष्ठिरांनी सांगितलं, काय सांगितलं की अश्वत्थामा मेला, तो नर का हत्ती गज मी सांगू शकत नाही, पण तो बोलला ना अर्धसत्य, त्यावेळेला खाडकन त्याचा रथ आपटला पृथ्वीवर, जमिनीवर, काही अंतर फरफटत गेला आणि पुन्हा तो वरती झाला. ज्या वेळेला स्वर्गात गेला, लोक प्रश्न विचारतात ना KBCला वगैरे असतात, पूर्ण देहानिशी हा गेला का, जिवंत गेला? आपण म्हणतो सदेह गेला, जिवंत गेला. आत्तापर्यंत एक स्वर्गात गेलेला युधिष्ठिरच आहे, काही काही जाऊन परत आलेले आहेत, दुसऱ्याला परत आणलं आहे, सावित्रीने सत्यवानाला परत आणलं, नचिकेता जाऊन परत आला, पण हा गेला स्वर्गात. त्याचं एक उत्तर आहे, ज्यावेळेला त्याला स्वर्गात यम त्याचे पिताश्री स्वागत करतात त्यावेळेला त्याच्या हाताचं एक बोट गळून पडतं.
हे असत्य बोलल्यामुळे. युधिष्ठिराला अर्धसत्य बोलल्यामुळे तो एक बोट गळून पडतं आणि मग तो स्वर्गात प्रवेश करतो. हे विचारल्यानंतर क्षणभर थांबून आपण आज रात्री विचार करूया आपलं काय काय गळून पडेल. आपण पावलोपावली असत्य बोलतो. असत्य हा आपला धर्म झालेला आहे. असत्यालाच आपण सत्य म्हणतो. काय काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढे जाऊया ना आपण. आता शेवटचं रडायला लागलं पाहिजे बाळ. त्याच्यासाठी तेवढीच प्रखर प्रतिज्ञा पाहिजे. त्यांनी सांगितलं असेल मी आजन्म ब्रह्मचारी असेन तर हे पोर रडायला लागे. पहिल्यांदा पाय हलवायला लागले, मी कधी चोरी केली नाही. हात हलवायला लागले, मी कधी शत्रूला पाठ दाखवायला लागले नाही. आता छाती हे सगळं हात पाय. तिसरी प्रतिज्ञा आत्ताच बघितलं, मी शत्रूला पाठ दाखवले नाही, असत्य बोललो नाही आयुष्यात कधी. आता चौथी ब्रह्मचारी. ह्याला एवढ्या पत्नी आहे आणि त्याला 80 मुलं होती. त्या 80 मुलांची नावं गुगलवर मिळतील आपल्याला. विचार करा. म्हणजे कृष्ण तरी ब्रह्मचारी. नैष्ठिक ब्रह्मचारी. हे सगळेजण कुणालाच काही उत्तर येईना. कृष्ण तर बोलून गेला आणि ते पोर रडायला लागलं. म्हणजे आपला हा परीक्षित ह्या परीक्षेतून बाहेर पडला. गर्भात असताना ब्रह्मास्त्राची परीक्षा, जन्मल्याबरोबर मृतवत अवस्थेत जन्माला, पण कृष्णाने त्याला केला. हे काय परीक्षिताचं आयुष्य आहे बघा बरं. हा झाला. मग नारद येतात. आयत्या वेळेला येतात ते नारद. नारदांचं चरित्र सांगितलं आहे, थोडक्यात बघूया आपण नंतर. ते नारद येतात आणि त्यांचं कामच हे असतं. परत तुम्हाला सांगतो, नारद कळ फिरवतात, कळ लावत नाहीत. कळ लावणं म्हणजे झगडी, भांडणं करणं. आणि कळ फिरवणं, कळचे तुम्ही बघा ना डिक्शनरीत अर्थ. कळ म्हणजे स्विच, कळ म्हणजे नॉब, कळ म्हणजे गिअर, कळ म्हणजे लिव्हर, कळ म्हणजे चॅनल. हे बदला तुम्ही. हे नको ते काय ऐकताय ते जरा बदलूया चॅनल. निराळं काहीतरी. नारद चॅनल बदलतात. नारद बटन ऑफ किंवा ऑन करतात. नारद घटनेचं तोंड बदलतात, वळवतात. सगळं मानवतेच्या कल्याणासाठी. नार म्हणजे मानवता, सगळी मानवता. आणि द म्हणजे त्यांच्या कल्याणाचं देणारी, त्यांना संरक्षण देणारी, अभय देणारी. वरद तसे नारद. हा अर्थ आहे त्या शब्दाचा. विचार करा. आले नारद तिथे, म्हणाले तुम्हाला कुठला प्रश्न पडलाय ते मला लक्षात आलं. मी इथे आलो. उद्या याच वेळेला सगळ्यांनी जमा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. सगळेजण जमतात उत्सुकतेने. जास्तच लोक येतात. बघायला आपल्या देशात लोक कमी कधीच पडत नाहीत. हे लक्षात ठेवा. करायला कमी पडतात. म्हणजे साधं 108ला फोन करत नाही तो मंडळी. नुसतं बघतात काय रक्त वाहतंय, बहुतेक तो मेला. नाही त्याची हालचाल दिसते. हे करतात. कुठला तरी तरुण येतो, तरुण, तो मग मोबाईलवरून 108ला बोलवतो. 60वरची मंडळी सोशली चांगली नाही आहे आणि इंडिव्हिज्युअली चांगली नाहीत. काही अपवाद सोडले तर. सध्याचे तरुण आहेत, त्यांचा सिव्हिक सेन्स चांगला आहे. ते लगेच तुम्हाला सांगतो, ते लगेच 108ला फोन करणार. आणि कुणी फोन केला, मी फोन केला, हे इथे ॲक्सिडेंट झालेला. हे विचार करा. ते पोलिसांना फोन करणार, फायर ब्रिगेडला फोन करणार, स्वतः थांबणार, मी फोन केलेला. ही तरुणांच्यातली चांगली क्वालिटी आहे. खूप चांगल्या क्वालिटी आपल्या तरुणांच्यात आहे. असू दे. तर गंमत झाली. दुसऱ्या दिवशी आले सगळेजण बघायला. नारद म्हणाले मी प्रश्न विचारतो. रुक्मिणी नेहमीच म्हणते मला कशाला, सत्यभामेला आधी विचारा ना. हो बरोबर आहे. सत्यभामे काल कुठे होता? तो म्हणाले माझ्याच ह्याच्यात होते, महालात होता. कृष्ण काल रात्रभर माझ्या महालात होते. रुक्मिणी, आता सत्यभामा खोटी बोलते असं मी कसं म्हणू, पण माझ्या शयन कक्षात होते, जरा जवळचा. जांबुवंती, मित्रविंदा, लक्ष्मणा, भद्रा, सत्या, कालिंदी, या 8 त्याच्या नायिका. या 8 प्रत्येकाला प्रश्न. कोण म्हणते की माझ्या मंचकावर होते. मंचकावर म्हणजे आता कॉटवर आला कृष्ण माझ्या रात्रभर. प्रत्येकजण सांगतो. या 8ही जणे उत्तर देतात. मग त्या 16,100 त्या बायकांना नारद ओरडून विचारतात आणि त्या सांगतात. ते उत्तर, हे सगळ्या उपकथा पॅरलल असतात. मला ते उत्तर आवडतं की कालच्या सूर्यास्ताच्या शेवटच्या किरणापासून आजच्या सूर्योदयाच्या पहिल्या किरणापर्यंत कृष्ण माझ्याकडे होता, माझ्याकडे होता, माझ्याकडे होता, माझ्याकडे होता, माझ्याकडे सगळी कल्पना करा. मग आता नारद विचारतात खरा कृष्ण कुणाकडे होता? हो ना. म्हणून म्हणतात तो छाया कृष्ण, तो माया कृष्ण, तो काया कृष्ण. काया कृष्ण नव्हता म्हणून तो ब्रह्मचारी आहे. तो छाया कृष्ण होता, सावली. तो माया कृष्ण होता, कृष्णाची ती माया होती. काया असता आणि त्याला जर मुलं झाली असती त्याचं ब्रह्मचर्य गेलं असतं. काया कृष्ण नव्हता. आणि काया कृष्ण म्हणजे खरा कृष्ण. तो सावली पाठवायचा. कृष्णाला काही अवघड नाही. तसेच ते रासलीला होती ना, पुढे बघू आपण. पण गंमत बघा. तो परीक्षिताला जिवंत झाला. मग परीक्षिताला 36 वर्ष उल्लेख आहे की पांडवांचा सहवास मिळाला. पांडवांचा सहवास म्हणजे काय? कृष्णाचा सहवास मिळाला.
कृष्ण अधूनमधून यायचा. म्हणजे किती चांगली त्याची हेरिडिटी आहे, अनुवंशिकता. आजोबा हे ते व्यास वगैरे सगळे त्या लाईनमधले. व्यास काय, भीष्म काय, हे धृतराष्ट्र, पांडू वगैरे काय, हे सगळे त्याला एवढी त्याला वारसा मिळालेला आहे. कोणाला? परीक्षिताला. कलीला मारला हा त्याचा पराक्रम आहे. अत्यंत दयाळू पण अत्यंत न्यायानं वागणारा, काइंड अँड फर्म असा कोण होता? आमचा परीक्षित. आता शेवटचा प्रसंग काल सांगितला आहे की एक चूक त्याच्याकडून घडते आणि त्याला एक कारणही सांगितलं होतं काल की जरासंधाचा मुकुट तो घालून जातो. यातला फक्त तत्व लक्षात ठेवा. जरासंधाचा मुकुट घालू नको असं तो मंत्री सांगतो, हा हट्टानं घालून जातो. आणि मुकुटाबरोबर एक इंग्लिशमध्ये वाक्य आहे, अनइझी लाईज द हेड दॅट वेअर्स द क्राऊन. हे बाहेरचं आहे आता की जो मुकुट घालतो तो कधी शांतपणे झोपत नाही, कारण सगळ्या राज्याची त्याला चिंता असते म्हणून. तर इथे तो त्याच्याबरोबर जरासंधाचे विचार आले, जरासंधाच्या कल्पना आल्या, जरासंधाचं भावविश्व जे काही होतं ते किंवा विचारविश्व या मुकुटाच्या स्पंदनात आहे. तो घातल्याबरोबर ह्याचे विचार बदलले. म्हणून तो मेलेला साप त्या शमिक नावाच्या ऋषींच्या गळ्यात घातला. शमिक म्हणजे शांत. त्यांना कळत होतं हा साप मेलेला घालतोय वगैरे, ते काही शांतच राहिले. शृंगी, दुसरा शृंगी म्हणजे शिंग, शिंग म्हणजे क्रोध. तो आला आणि त्यांनी शाप दिला, तो परीक्षिताचा शाप. आता हा परीक्षिताच्या जीवनाचा शेवट. परीक्षिताच्या जीवनाचा शेवट काय? 7 दिवस. हा त्याला तो अत्यंत चांगला होता, राजा म्हणून, माणूस म्हणून, आणि पांडवांचा आता म्हणतो ना पूर्वज पांडवन हा वंशज म्हणून चांगला होता. कारण लगेच म्हणाला की आता प्रायोपवेशन, आता एकही श्वास लक्षात ठेवा. 7 दिवस मला आहेत, आत्ता मला कळलंय इथून पुढे 7 दिवस असतील. त्या 7 दिवसातले सगळे श्वास मुक्तीसाठी वापरेल. राज्याची व्यवस्था तुम्ही बघा, मंत्री वगैरे सगळे बघा, हा गंगेच्या काठी येतो. तुम्हाला सांगितलं, एखादा म्हणतात ना, आपण नेहमीच म्हणतो की सत्य संकल्पाचा दाता भगवान किंवा नारायण. याचा सत्य संकल्प आहे, याला मुक्त व्हायचं आहे आणि त्याचा निर्धार आहे. काय निर्धार आहे? काही खाणार नाही, काही पिणार नाही. याला प्रायोपवेशन म्हणतात. काही खाणार नाही, काही पिणार नाही. तसा तो बसला आणि मग कुठे? सूर्यमंडळात, जिथे आमचे हे बसलेले आहेत, कोण? शुकमुनी. त्यांना प्रेरणा मिळते की हा 7 दिवस बसतोय, यांना भागवत ऐकावं. त्यांनी भागवत तोपर्यंत ऐकवलेलं नाही आहे, त्यांनी ते आत्मसात केलेलं आहे. त्यांच्या शरीराचा नाही, जीवनाचा, विचारांचा भाग भागवत बनलेला आहे. ते आपणून येतात. आणि हे राजन, तू 7 दिवस जर बसणार आहेस तर मी 7 दिवस तुला ऐकवतो. म्हणून म्हणतो 24/7. हे त्यावेळेचं नाही आहे, कारण हल्ली 24/7 कुणाला पाढा येतो, 24, 7, 68 कुणाला येत नाही, म्हणून 24/7 म्हणायचं. पण इकडे 168 तास मी बसलेलो आहे मांडी घालून. आम्ही ऋषी आहोत. पण हे राजा, तुझं भोगावर आधारित आयुष्य आहे, लक्झरीज वगैरे, तर तू काहीतरी खा, इथे जेवण मागव, निदान एक बोर खा, कारण एक बोर खाऊन माझ्या वडिलांनी हा ग्रंथ रचलेला आहे. त्यावेळेला तो म्हणतो परत परत हे ऋषीवर कशाला वेळ घालवता, मी खाणार नाही आहे काही, कारण मी 7 दिवस मरणार नाही, 8व्या दिवशी जिवंत राहणार नाही आहे. वेळ घालवू नका, मला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. आता दुसऱ्या स्कंदात त्यांनी युधिष्ठिराने विचारलेल्या प्रश्नांची यादी आहे. आपण ते सगळं बघणार नाही होत, नाही तर आपल्याला कथाच कमी पडतील. आणि आपलं कथारूप भागवत आहे, कथामृत आहे, ते लक्षात घ्या. पुढे काय झालं? परीक्षिताचं हे राज्य सुरू झालं. परीक्षित 7 दिवस, ऋषी आले, पहिल्यांदा इंद्र वगैरे आले अमृताचा कुंभ घेऊन. 7 दिवसांनी मरणार आहेस ना, तर तुला अमृत देतो. तो भागवत अमृत ज्याला मिळतंय त्याला कशाला तुमचं ते अमृत नावाचं पेय पाहिजे? हल्ली अमृततुल्य असतो. गोव्यातही हा शब्द आलेला आहे, अमृततुल्य. हे अमृत अवस्था आहे, मी अमृत अवस्थेत जाणार आहे अत्यंत आनंदात. म्हणून हे 7 दिवसाचं जे भागवत आहे, जे ऐकलं, काल आपण दोन्ही कथा बघितलेल्या आहेत. पहिलं ऐकलं कोणी? परीक्षितांनी ऐकलं, पहिला भागवत सप्ताह. त्याच्यानंतर 200 वर्षांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, ती मुलं म्हातारी झालेली आहेत. आणि मग हे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, असं ती भक्ती म्हणते. ती मुलं तिची तरुण होतात.
म्हणजे ज्या पद्धतीने भागवत सांगितलं गेलं, सत्यम परम धीमहि, आम्ही परमसत्याचं ध्यान करत या कथा सांगतो, या कथा ऐकतो आणि सहज चिंतन करतो. मीही चिंतन करतोय, तुम्हीही चिंतन करत ऐका. मी चिंतन करून बोलेन, तुम्ही चिंतन करून ऐका. हे शुकदेवांचं वाक्य एका अर्थाने. ते म्हणजे प्रवचनाची व्याख्या आहे. चिंतन महत्त्वाचं आहे, सांगणं ऐकणं महत्त्वाचं नाही आहे, चिंतन महत्त्वाचं आहे. तर हा प्रसंग झाला. त्याच्यानंतर नारदांचं चरित्र थोडक्यात बघूया. नारद आपल्याला वाटतात की असेच पहिल्यापासून होते, नाही. नारद हे 10वे प्रजापती आहेत. काही ठिकाणी 8वे म्हणतात, पण 10वे प्रजापती. प्रजापती म्हणजे काय? कुणी त्यांना तयार केलं? प्रजापिता. प्रजापिता कोण? ब्रह्मदेव. त्याला आज्ञा झाली सृष्टी निर्माण कर. त्यांनी पहिल्यांदा मानस सृष्टी तयार केली, प्रजापती निर्माण केले आपल्या मानस संकल्पातून. नाहीतर हा प्रश्न उरणारच आहे, आधी बीज का आधी झाड, वृक्ष. वृक्षाला फळात बीज, मग आधी वृक्ष पाहिजे. पण वृक्ष आला कसा बीज नसेल तर? दुसरा जो शब्द आहे तो नॉनव्हेज असल्यामुळे नको विचारायला, पण हे तुम्हाला कळेल की बीज आधी का वृक्ष आधी, झाड आधी, सांगता येणार नाही आहे. पण बऱ्याच वेळेला आपण बघतो त्या गोष्टी असतात ना, काहीतरी आधी असल्याशिवाय घडणार नाही. म्हणून पहिली जी सृष्टी झाली, अनेक प्रकारच्या सृष्टी निर्माण केल्याचं उदाहरण आहे. त्याच्यात ही मानस संकल्पातून निर्माण केलेली सृष्टी 10 प्रजापती निर्माण केले. पहिला दक्ष आणि शेवटचे नारद. आणि त्यांना सांगितलं की प्रजा वाढवा. मग तुम्हाला पत्नी वगैरेची सगळी व्यवस्था होईल, पण तुम्ही प्रजा वाढवा. सगळेजण म्हणाले आनंदानं, कारण हे प्रजापिता, तू पिता आहेस आमचा, आज्ञा मान्य. नारद म्हणाले हल्लीच्या भाषेत आय एम नॉट इंटरेस्टेड, मला ते संसार आणि ती कटकट ते काही नको. त्यावेळेला शाप दिला, तू सतत यू विल बी सराउंडेड बाय अशा स्त्रिया की ज्या मोहात पाडतील, तुझं पतन घडवतील आणि तुला हे राहायचं आहे ना ब्रह्मचारी, तसं तुला जगताच येणार नाही. मग नारदांच्या लगेच शाप दिला प्रजापित्याने. आणि मग नारदांच्या अवतीभोवती त्या सगळ्या स्त्रिया. मग कोण म्हणते की नाथ हे प्या ना जरा, म्हणून हे द्राक्षाची दारू हे खा ना जरा. हे सगळं सुरू झालं कुणाचं? त्या नारदांच्या भोवती. एक यज्ञ करतात महत्त्वाचा, त्या यज्ञात सगळे देव येतात, शांत बसतात, येताना भेट घेऊन येतात आणि नारद गाणी म्हणत येतात. त्यांच्या अवतीभोवती या सगळ्या स्त्रिया, कोण नृत्य करते, कोण म्हणते, आणि गाणीसुद्धा प्रापंचिक भोगांची. त्यावेळेला त्यांना शाप मिळतो की हे तुझं संपेल आयुष्य आणि तू दासीपुत्र होशील. हे चरित्राचा दुसरा अध्याय. दासीपुत्र होतो. ती दासी चांगल्या माणसाकडे काम करत असते. ती दासी चातुर्मासात जे निरनिराळे संत त्या गृहस्थाकडे, तो व्यापारी असेल श्रीमंत, पण सगळे संत त्याच्याकडे यायचे, 4 महिने राहायचे आणि त्यावेळेला ती त्यांची सेवा करायची. आपली आई आता 4-5 वर्षाची झाल्यानंतर पोर आई मी पाणी नेतो वगैरे करतात ना, तो सहवास कुणाला नारदांना लाभला. हा पुढचा जन्म त्यांचा. आणि एक दिवस नारदाला संध्याकाळी दूध लागायचं, म्हणून ती दूध आणायला म्हणून गेली, म्हणजे दूध काढायला गेली, सर्पदंशानं मेली. कोण? त्याची आई, नारदांची. तो व्यापारी एवढा चांगला होता, अरे तू किती चांगला आहेस, राहा ना कायम इकडे. नाही म्हणाले, आता मला काहीतरी नश्वरता पटलेली आहे जीवनात, काही निश्चित असं नाही आहे, मला दूध थांब. हा नारदा 10 वर्षाचे असतील, मी दूध देते. आणायला गेली ना, आई मेली. नको, मी जातो निघून, आत्तापर्यंत केल्याबद्दल मी कृतज्ञता, तुला नमस्कार करतो, धन्यवाद. आणि नारद निघून जातात. आता एवढी ते उपासना करतात. उपासना कुठे करायची? त्यांना सगळे लेसन मिळालेले असतात ना या ऋषींकडून. ऋषींची सेवा असते, साधूंची सेवा असते, योग्यांची सेवा असते. नारदांना ते सगळं माहीत असतं. सगळं सोडतात, तपश्चर्या करतात आणि क्षणभर त्यांना ते दर्शन होतं, जे परमेश्वराचं दर्शन. सगळीकडे तेज पसरलेलं आहे, सुंदर सुगंध येत असेल किंवा संगीत वाजत असेल, हे सगळं बघितल्यानंतर नारद सांगतात आकाशवाणी झाल्यासारखं, तू ज्याच्या प्राप्तीसाठी हे सगळं करतोयस ते तुला आत्ता मिळालेलं आहे, पण या जन्मात एवढंच, या जन्मात एवढंच. मग पुढच्या जन्मात इथे ह्या अनुभवावर जो माणूस मेला, पुढच्या जन्मात त्याच्या पुढे नाही का नारद म्हणतात. आता हे नारद, नारायण नारायण, मी फक्त कीर्ती गाईन. कीर्ती गाईन म्हणजे कीर्तन करी कीर्तने नारदा सारखाचे. नारद हे नामस्मरणाचे भक्त नाहीत. नारायण नारायण नामस्मरणाचं भक्त प्रल्हाद सांगितलेलं आहे. हे कीर्तन भक्त आहेत नारद. म्हणून कीर्तन पीठाचे वगैरे ते पीठाचार्य वगैरे आपण म्हणतो. कारण काय, ते नुसते नारायण नारायण म्हणत नाहीत, ते कार्य करतात ना, ते नारायणाची कीर्ती वाढवणारं कार्य असतं, हे लक्षात ठेवा.
म्हणून ते कीर्तन करतात आणि ते सगळीकडे फिरतात, म्हणून त्याला नगर संकीर्तन म्हणतात. नगर संकीर्तन करणारे ते नारद. आणि मग पुढे जास्त सांगत नाही, पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की ते जायचे, काही वेळ थांबायचे आणि तिथे लोकांना सांगायचे की प्रपंचात पडू नका, हे करा. दक्ष जो पहिला प्रजापती, त्याला 2 मुलं झाली, शबलाश्व आणि हरियश्व, झाली 2 पुत्र. नारदांच्या संगतीत आली, गंगेच्या काठी निघून गेले. मुलगा झाला, नारदांच्या सहवासात आला, तो निघून झाला. मग त्यांनी विचारलं ब्रह्मदेवाला, त्याच्या पित्याला, प्रजापित्याला, की तू मला प्रजा वाढवायला सांगितलीस, पण हाय नारद, मला मुलगा झाला, त्याला निवृत्तीचा उपदेश करतात आणि त्याला संसारात रसच वाटत नाही, गोडी वाटत नाही, काय करू? मुलींकडून वाढ. इतकं स्पष्ट सांगू नये आपण. अजून आता मुली खांदा दिलेला आहे, काल बातमी मी चित्र बघितलं, सगळं केलेलं आहे. मुलींच्या मुली लग्न तर होतच होती, सगळ्या मुली अग्निसंस्कार वगैरे सगळं करतात. हे पूर्वी म्हणून म्हणतात ना की वेदातली आपली जी संस्कृती, ज्याला सनातन नाव आहे सध्या, त्याच्यात स्त्रियांना खूप चांगलं स्वातंत्र्य असतं. स्त्रिया समकक्ष होत्या. हे गार्गी, वाचकनवी आपण म्हणतो, मैत्रेयी, या सगळ्या ज्या आहेत ना, त्या काळातल्या स्त्रिया त्या पुरुषांच्या जाऊन त्यांच्याशी वादविवाद घालत होत्या, ज्याला आपण म्हणतो विद्वत सभा म्हणतात ना, पार्लमेंट ऑफ द लर्नेड, तिथे त्या वाद घालत होत्या. आणि ते वाद प्रसिद्ध आहेत, त्याचे ग्रंथ आहेत. भारतातील तेजस्वी नारी म्हणून विवेकानंदांची व्याख्यान आहेत, त्याचं पुस्तक आहे भारतीय नारी म्हणून. किती स्त्रिया होत्या. नंतरच्या काळात ही आक्रमणं सुरू झाली. आक्रमणं सुरू झाल्यानंतर पहिलं काय वाचवायचं तर स्त्रीला वाचवूया, कारण स्त्रीकडून संस्कृती पुढे जाते, हे लक्षात घ्या. म्हणून मग स्त्रियांवर बंधन आली. आणि मग तुम्ही हे म्हणायचं नाही, तुम्ही तो ग्रंथ वाचायचं नाही, तुम्ही यज्ञाच्या वेळेला बसायचं नाही. त्याच्यात सोयही होती व्यावहारिक, पण ह्याही अर्थ होता. तो जरा कालखंड, आता कालखंड बदलायला लागलेला आहे. मुली तर पुढे जाताच आहेत. आणि म्हणून पुरुषांना एकच शक्ती राहिलेली आहे, मी परत सांगतो, पाशवी शक्ती, ब्रुटल पॉवर. स्त्रिया हळूहळू इतक्या हेल्थ अँड फिगर कॉन्शियस झालेल्या आहेत की एवढी एवढी मनगट. आणि या दांडगटाने धरलं ना ते मनगट, तर तो अत्याचार करूनच सोडणार आहे. मग काय ओरडून उपयोग आहे? तेवढीच शक्ती पुरुषांकडे उरलेली आहे. बाकी सगळ्या शक्तीत पुरुषांच्या बरोबरीनं पुढे गेलेल्या आहेत स्त्रिया. हे पुरुषांना मान्य झालेलं आहे, पण अजून स्वीकारत नाही आहेत ते. कारण इगो आहे ना, मेल इगो, मेल शॉविनिझम ज्याला म्हणतात ना, तो अहंकार अजून जिवंत आहे. हे अत्याचार स्त्रियांवरचे होतात. त्याच्यात एक सायकोलॉजिकल कारण, सायके म्हणजे आपल्या अंतर्मनात, सबकॉन्शियसमध्ये असलेलं हे. म्हणून परवा एक वाक्य तुम्हाला इथे ऐकवलंय की सगळे पुरुष भारतातले माणूस बनले तर स्त्रियांवरचे अत्याचार कमी होते. माणूस बनायला पाहिजे, कारण पुरुष पशु बनलेला आहे. मग घरात नवरा असू दे, घे डिवोर्स. बाहेर रस्त्यावर असेल की तू माझी दासी आहेस, भोगदासी, मी भोगतो तुला. हे सध्या चालू आहे सगळीकडे. आणि हे घडणार आहे, हे या पुराणात सांगितलेलं आहे. भविष्यात काय घडेल म्हणून जी वर्णन आहेत. भविष्य पुराण नावाचं एक पुराण आहे. मी चुकत नसेल तर भविष्य पुराणात थर्सडे नावाचा शब्द आहे. म्हणजे सगळीच पुराणं फार प्राचीन आहेत असं समजायचं कारण नाही, पण पुराणांचा संदेश एक आहे. असू दे, पुढे जाऊया आपण. तर ज्या वेळेला हे परीक्षिताचं कथानक बघितलं, नारदांचं कथानक, तर त्यांनी दक्ष, तो पहिला प्रजापती, त्यांनी शाप दिला नारदाला, तुझा पाय कुठेही ठरणार नाही, थांबणार नाहीस. नारद हसून म्हणाले, बघा की आपल्याला मिळालेलं शापाचं वरदान कसं करायचं, ॲडव्हर्सिटीची अपॉर्च्युनिटी कशी बनवायची, हे इथे शिकणार होतं. पण नारद म्हणाले, असं होय, बरं झालं, एके ठिकाणी आग लावत होतो, आता सगळीकडे लावतो, सगळीकडे लावतो, नारायण नारायण. आणि गेले ते. ही गंमत लक्षात घ्या. कुठेही नारद थांबलेले नाही, तर अजूनही ते चालू आहे परंपरा. नारदांचं पीठ चालू आहे, नारदांची परंपरा चालू आहे, नारदांचं कार्य चालू आहे. ठीक आहे, नारदांचं चरित्र आलं. व्यासांचं चरित्र, व्यास आहेत ना, खरंच लक्षात घेण्यासारखं चरित्र आहे. आपण नेहमी म्हणतो साध देते ही म्हशी करे वगैरे गाणं आहे, मत्स्यगंधा नावाचं नाटक, आणि त्याच्यातली अप्रतिम गाणी. नसू दे, पराशर नावाचे ऋषी आहेत, त्यानं हे साध देते ही म्हशी खरे, बरोबर, जायला लागतात. मध्ये गंगा आहे, गंगा पार करायला पाहिजे. गंगा पार करण्यात कोळी, ज्यांना आपण म्हणतो ना निषाद, त्याची 2 कामं, मासे पकडायचे विकायचे, किंवा माणसाला होडीतून या तीरावरून त्या तीरावर न्यायचं. सगळे पुरुष कुठल्या तरी उत्सवासाठी बाहेर गेले होते. आणि ही जी सत्यवती दाशराज कोळ्याची कन्या, खरं ती उपरिचर वसूची कन्या आहे,
जाऊ दे, खूप मोठा विषय होईल तुम्हाला सांगतो. पण वसूची कन्या ह्याला सांभाळायला दिलेली आहे एका अटीवर. ही राजाच्याही वरची आहे, पण हिच्या मुलांना निदान राज्यपद मिळालं पाहिजे त्याच्याशीच, आणि त्या अटीवर हिचं लग्न कर. सुंदर आहे दिसायला, काळी सावळी आहे, पण मत्स्यगंधा सतत माशात असल्यामुळे. आता रामकृष्णांची एक गोष्ट सांगायला हरकत नाही, तुम्ही हसणार आहात पण अगदी खरी आहे. मानसशास्त्रावरची ही गोष्ट आहे. एक कोळीण आणि एक माळीण मैत्रिणी. माळीण फुलं विकते आणि कोळीण मासे विकते. एकदा बाजार संपला जाणार इतक्यात प्रचंड पाऊस पडतो. त्यावेळेला ती माळीण म्हणते, फुलांचा व्यापार करणारी, आजची रात्र तू माझ्याकडे झोप ना, काही हरकत नाही. दोघी जणी जेवतात, मध्यरात्र झाली तरी हिला झोप येत नाही. कोळीणीला माळीणीच्या घरात झोप येत नाही. माळीण विचारते, तुला काही त्रास होतो का? ती म्हणते, माझी माशांची पाटली आणू का उशाला, त्याशिवाय तुझ्या फुलांचा वास मला सहन होत नाही आहे, ह्या फुलांच्या वासामुळे मला झोप लागत नाही आहे. ती म्हणते, माझी काही हरकत नाही आहे. मग पाटली मस्त झोपले. रामकृष्णाची गोष्ट आहे. संस्कार आहे हे, शेवटी संस्कारांचा प्रभाव आहे, सवयीचा प्रभाव आहे. एनिवे, पुढे जाऊया आपण, की ज्या वेळेला नारदांची ही कथा झाली, मग नारदांचं चरित्र चालू राहिलं. नारद नाहीत कुठे, केवढं नारदांचं चरित्र आहे. तुम्हाला नारदांचे प्रसंग सांगितले तर 8 दिवस तोच विषय आहे. आत्ता आपण काल बघितलं की भागवत नारदांची प्रेरणा, रामायण नारदांची प्रेरणा, महाभारतात ठिकठिकाणी नारद आहे. नारद नाही कुठे. सगळ्या प्रकारचं काम नारदांनी केलेलं आहे, परंतु आता दत्ताचा अवतार नारदांच्यामुळे. बघा ना, कुठे नाही आहेत नारद. असे हे नारद चिरंजीव आहेत असं आपण म्हणतो. व्यास ते पराशर ऋषी हे जात असताना ही म्हणते की तुम्हाला पलीकडे जायचं, पण आज पुरुष कोणीच नाही आहे आणि मी स्त्री. ते म्हणाले, स्त्री पुरुष मी काही भेद मानत नाही, पण माझ्या अंगाला हा सगळा वास. त्यावेळेला ते म्हणतात, माझ्या तपस सामर्थ्याने तुला योजनगंधा, मत्स्यगंध आहेत ना, योजन म्हणजे कितीतरी मैल तुझ्या अंगाचा सुगंध जाईल, म्हणून तो दुष्यंत आला ना. काय ही गणित आहेत नाही जीवनाची. ते दुष्यंत पुढचं सगळं महाभारत घडलं ह्या वरदानामुळे. तो त्यांनी स्वतःसाठी वरदान दिलं, त्यांना पलीकडे जायचं आहे. ती म्हणते, माझा माशांचा वास सहन होणार नाही. ते म्हणाले, तपस सामर्थ्याने मी तुला फुलांचा वास देतो ना. ती एवढी गंधवती झाली, एवढी सुगंधवती झाली, जी मत्स्यगंधा होती ती गंधवती झाली. सगळीकडे तो वास तिचा पसरायला लागला. आता तिला सुद्धा आश्चर्य वाटलं, हरकत नाही, जायला लागले. दोघं जण एकमेकाकडे पाहत असताना दोघं जण एकमेकाकडे आकर्षित झाले. पण हिला माहीत आहे की आपण कोळीण आहोत. जरी आपला योजनगंधा झालो तरी मत्स्यगंधाच होता, पण नाही म्हणलं तरी. हे मध्यावर ज्या वेळेला नाव येते गंगेच्या, त्यावेळेला म्हणतात, मला तुझ्याबद्दल आकर्षण निर्माण झालेलं आहे, आपण एकांत करूया. त्यावेळेला ती म्हणते, मलाही आवडेल, पण अजून आपण तरी दिसतं ना, गंगाचं असं सगळ्यांना दिसेल. माझ्या तपस सामर्थ्याने मी धुकं निर्माण करतो. त्या ऋषींना काय काय हे होतं नाही, धुकं निर्माण करतो. आता कुणालाच काही दिसत नव्हतं. मग एकांत होतो आणि म्हणतात, तुला पुत्र होईल, मी आता जातो, साध देते म्हशी करे, मी योग्य वेळी मुलाला हे सगळं शिकवेन. व्यासांचे पराशर ऋषी आहेत. आता ही परंपरा कशी आहे तर बघा, वसिष्ठांचा मुलगा शक्ती, शक्तीचा पराशर, पराशरांचे पाराशर व्यास, व्यासांचे शुकदेव, शुकदेवाचा परीक्षित आणि परीक्षिताचे आपण परीक्षेतच आहोत. लक्षात, फार परीक्षा दिलेली नाही आहे, पण आपल्यावर सुद्धा मृत्यूची तलवार टांगलेली आहे, हे लक्षात ठेवा. असं म्हणलं जातं, जिथे भागवत चालू असतं, अत्यंत आतून भागवत चालू असतं, 7 दिवस त्या परिसरात कोणी मरत नाही असं म्हणतात. नाही, घाबरू नका तुम्ही, जरी मृत्यूची तलवार वरती बघत असाल ती गंमत आहे. विषय वाढेल म्हणून उदाहरणं देत नाही. पण हे झालं 10-11 वर्ष. मग ती म्हणते की मी कुमारी माता, जशी कुंतीने कर्णाला सोडून दिलं, कारण ती सर्व बाजूनी राज्यात राहत होती. ही तसं हे राज्य कोळ्यांचं राज्य होतं. ती आपल्या विश्वासातल्या सखींना सांगते की मी तुम्हाला सगळं देत परत मी येईन बघायला, पण माझ्या या मुलाला या द्वीपावर वाढवा. द्वीप म्हणजे बेटात म्हणजे कोणी जात नाही शक्यतो, ही जायची. हे 10 वर्षाचे झाले, कोणीही त्यांच्याबरोबर बोलायला खेळायला नाही. या सखी त्यांना खेळवत असतील, पण लहान मुलांना किती दिवस खेळवणार आहात. म्हणून निसर्ग, व्यासांच्या ह्याच्यात काय नाही आहे भागवतात किंवा महाभारतात. म्हणतात व्यासोच्चेष्टम जगत सर्वम. ते महाभारत आणि भागवत दोन्ही बाबतीत आहे.
सगळ्या विषयांना व्यासाने स्पर्श केलेला आहे. कारण स्वतः जो स्वतःला शिकवतो तो खरा शिक्षक असतो आणि तो खरा विद्यार्थी असतो. व्यास म्हणजे विद्यार्थी, सतत ज्ञान वाढवत जाणारे, आणि व्यास म्हणजे शिक्षक, सतत अध्यापनाची कक्षा, त्याला व्यास म्हणतात. व्यास म्हणजे डायमीटर, व्यास वाढला की सर्कल वाढलं, डायमीटर वाढला की सर्कल वाढलं, असं ज्ञान वाढत चाललेलं आहे. आणि व्यासांची पूजा आपण करतो. इथे केवळ व्यास ठेवलेत, ते काही भागवताचे कर्ते म्हणून नाही, तर व्यासांची पूजा आपण गुरुपौर्णिमेला करतो ना. गुरूंचे गुरु व्यास आहेत, हे त्यांचा अधिकार आहे. तर हे व्यास, मग ते 11 वेळ, आता सगळं बाकीचं सांगत असत नाही. कृष्ण द्वैपायन, द्वीप अयन, अयन म्हणजे घर, द्वीप म्हणजे बेट, बेट हे ज्यांचं घर होतं त्यांना द्वैपायन म्हणायला लागले. 4 कृष्ण एकत्र आले की असा ग्रंथ तयार होतो. कृष्णम नारायणम वंदे, कृष्णम वंदे व्रजप्रियम. नारायणच आहेत ना, पूर्ण अवतार आहे. म्हणजे कृष्ण म्हणजे साक्षात विष्णू. व्रजप्रियम म्हणजे काय? व्रज म्हणजे गोकुळातल्या सगळ्यांना प्रिय. कृष्णम द्वैपायनम वंदे, व्यासाना नमस्कार. आणि कृष्णम वंदे पृथासुतम म्हणजे अर्जुन, म्हणजे प्रत्यक्ष विष्णू, त्याच्यानंतर आपला कृष्ण गोकुळातला कृष्ण अवतार, नंतर व्यास आणि अर्जुन, हे 4 कृष्ण एकत्र आले की त्यातून असं वाङ्मय सुरू होतं. व्यासांचं चरित्र आणि शुकदेवांचं चरित्र आपण पुढे बघणार आहोत. आता थोडी विश्रांती घेणार आहोत.